हॅलो फ्रेंड्स, आज आपण सायन्समधला एक खूप इंटरेस्टिंग चॅप्टर बघणार आहे की ज्याचा आपल्याला डे टू डे लाईफमध्ये किंवा प्रॅक्टिकलीसुद्धा खूप आपल्याला उपयोग होत असतो आणि त्याचा आपण वापरही खूप मोठ्या प्रमाणात करत असतो आणि ते म्हणजे फोर्स आणि प्रेशर. त्याच्यातला पार्ट 1 आपण आज बघणार आहोत. आता थोडंसं फोर्सबद्दल जर बोलायचं म्हटलं तर डे टू डे लाईफमध्ये आपण फोर्स ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी वापरत असतो. म्हणजे कुठलीही तुमची मोशन असेल, तुमची कुठलीही ॲक्टिव्हिटी असेल, तुम्ही काहीही गोष्ट करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठला ना कुठला तरी फोर्स हा वापरावाच लागतो. अगदी साधी गोष्ट आहे, सकाळी तुम्ही ब्रश करत असाल तर ब्रश करताना सुद्धा आपल्याला त्या ब्रशला फोर्स लावल्याशिवाय ब्रशची मोशन होऊ शकत नाही. म्हणजे इतक्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या बॉडीमध्ये असेल, इतर आपल्या आजूबाजूला ज्या काही ऑब्जेक्ट्स, मुव्हिंग ऑब्जेक्ट्स असतात, मोशन्स असतात, या प्रत्येक ठिकाणी फोर्स आणि प्रेशर ह्या दोन्ही गोष्टी वापरल्या जातात. जर फोर्स आणि प्रेशर अस्तित्वात नसते तर बऱ्यापैकी आपण काहीच ॲक्टिव्हिटी करू शकलो नसतो. खूप रिस्ट्रिक्शन आपल्यावरती आलं असतं. तर त्याबद्दल थोडी काही आपण इन्फॉर्मेशन घेऊया. फोर्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फिजिक्स. फिजिक्स हे जे सायन्स आहे त्याच्यातलं फोर्स हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण त्याच्यावरती फिजिक्समधल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या डिपेंड असतात. फिजिसिस्ट हॅव बीन स्टडिंग फोर्सेस प्रेझेंट एव्हरीवेअर इन द युनिवर्स. आता फोर्स हा जो आहे हा युनिवर्समध्ये सगळीकडे प्रेझेंट आहे. म्हणजे 2 स्टार्सच्या मध्ये फोर्स ॲक्ट करतो, 2 प्लॅनेटच्या मध्ये काहीतरी फोर्स ॲक्ट करत असतो, सन आणि त्याची मून किंवा त्याचे अर्थ किंवा सारखे जे प्लॅनेट्स आहेत त्यांच्यामध्ये फोर्स ॲक्ट करत असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, अगदी ॲटम जर तुम्ही घेतलात, म्हणजे स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉल पार्टिकल, तर त्याच्यामध्ये सुद्धा हा फोर्स काम करत असतो. A force is so large that can pull big objects like stars and galaxies. आता इथं वरती तुम्हाला मी एक गॅलेक्सीचं पिक्चर दाखवलं बघा. ते सगळे जे स्टार्स आहेत, गॅलेक्सीज आहेत, त्याच्यामधले मेटेरॉइड्स असतील, त्याच्यानंतर त्यातले काही प्लॅनेट्स असतील, हे सगळे जे हेवनली बॉडीज आहेत किंवा सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स आहेत, हे सगळे एकत्र ठेवायचं काम किंवा एका विशिष्ट त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरवण्याचं काम जे आहे हे कोणामुळे पॉसिबल आलेलं आहे, तर तिथं जे काही फोर्सेस ॲक्ट करत असतात त्याच्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे. Also, force can be very tiny, can bind a nucleus with electrons in an atom. आता इथं मी एक ॲटमचं तुम्हाला वरती डायग्राम दाखवलेली आहे बघा. त्याच्या सेंटरला काय असतं, न्यूक्लियस असतं आणि त्या न्यूक्लियसच्या भोवतीने हे इलेक्ट्रॉन्स काय करत असतात, एका विशिष्ट ऑर्बिटल पाथमध्ये मूव्ह करत असतात. तर हा जो ऑर्बिटल पाथ जो आहे किंवा हे जे इलेक्ट्रॉन्सची जी मूव्हमेंट आहे त्याच्यासाठी कारणीभूत काय आहे, तर न्यूक्लियस आणि ॲटमचे हे छोटे स्मॉल पार्टिकल्स, इलेक्ट्रॉन्स किंवा काय जे असतील ते प्रोटॉन्स वगैरे, हे सगळे एकत्र धरून ठेवण्याचं काम काही विशिष्ट प्रकारचे फोर्सेस हे ॲटममध्ये करत असतात आणि त्यामुळं त्या ॲटमला एक विशिष्ट स्ट्रक्चर मिळालेलं असतं. फोर्स आर युबिक्युअस, प्रेझेंट एव्हरीवेअर ॲट ऑल टाइम्स इन युनिवर्स. आता फोर्स ही गोष्ट अशी आहे की जिथं कुठं तुमची नजर जाईल किंवा जिथं कुठं तुमचा टच जाईल किंवा जिथं कुठं तुम्ही थिंकिंग कराल, प्रत्येक ठिकाणी फोर्स कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात प्रेझेंट हा असतोच असतो. दॅट इज अनअवॉइडेबल. यू कॅनॉट अवॉइड इट और यू कॅनॉट सेपरेट इट फॉर सम रिझन. तर फोर्स इज प्रेझेंट एव्हरीवेअर, इतका तो महत्त्वाचा आहे. बेसिकली धिस चॅप्टर डील्स विथ द कन्सेप्ट ऑफ फोर्स. आता हा फोर्स आपण ऐकतो इतका वेळ, मग हे फोर्स म्हणजे नक्की असतं काय, ह्याचं काम काय आहे, हे कुठल्या प्रकारे अस्तित्वात असतो, कुठल्या प्रकारचे फोर्सेस आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर इट ऑल्सो डील्स विथ प्रेशर विच इज क्लोजली असोसिएटेड विथ फोर्स. प्रेशर हा जो एक प्रकार आहे तो सुद्धा काय आहे, फोर्सला क्लोजली असोसिएटेड आहे. म्हणजे फोर्स आणि प्रेशर कॅनॉट बी डिफरन्शिएटेड. तर ते सुद्धा आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. आता त्याच्यात पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज फोर्स. फोर्स अ पुश अँड पुल. इन डे टू डे लाईफ टू अकम्प्लिश व्हेरियस टास्क वन आयदर पुशेस अन ऑब्जेक्ट ऑर पुल इट. आता तुम्हालाही माहिती आहे की मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही ब्रशिंग करत असता, त्यावेळी काय करत असता, एकदा ब्रश पुश करता, एकदा ब्रश पुल करता, बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्या काही ॲक्टिव्हिटी करता, आयदर यू पुश समथिंग ऑर यू पुल समथिंग. आता अगदी सिम्पल एक्झाम्पल आपण घेऊया की तुम्ही वॉकिंग करता, बरोबर आहे. वॉकिंग करतो म्हणजे आपण काय करतो, आपल्या पावलाने, आपल्या पायाने आपण काय करत असतो, ग्राउंड जे आहे आपल्या खालचं त्याला मागच्या बाजूला पुश करत असतो. त्यामुळे आपली बॉडी काय होत असते, पुढे मूव्ह होत असते. म्हणजे आयदर यू पुश द थिंग ऑर पुल द थिंग. ह्या 2 गोष्टी आपल्याला बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज किंवा बरेचसे टास्क जे आहेत आपल्या डे टू डे लाईफमधले हे कंप्लीट करण्यासाठी ह्या 2 गोष्टींची खूप गरज असते. साधी गोष्ट आहे, तुम्हाला तुमची स्कूल बॅग जर उचलायची असेल तर यू हॅव टू पुल इट टुवर्ड्स यू. लक्षात आलं ना, म्हणजे काय, तिथं सुद्धा तुम्ही पुल करत असता.
आता इथं मी काही एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय पुशमध्ये काय आहे, तो मुलगा दार लावतोय, ती एक मुलगी फुटबॉलला किक मारतीये, तर एक माणूस आहे तो कार्ट त्याच्याकडे ओढतोय, त्याच्यानंतर खाली पुल फोर्स दाखवला आहे, तो एक जण दोरी ओढतोय, एक वेट उचलतोय, ती मुलगी ती बॅग उचलतीये, त्याच्यानंतर खाली आहे, म्हणजे अशी इथं बरीचशी एक्झाम्पल तुम्हाला पुश आणि पुलची ह्या शेजारच्या चार्टमध्ये बघायला मिळतील. डे टू डे लाईफमध्ये तुम्ही सुद्धा हे फाइंड आउट करू शकता की कुठं कुठं तुम्ही पुशिंग करता, कुठं कुठं पुलिंग करता. ह्या सगळ्या गोष्टी आपण डे टू डे लाईफमध्ये बघत असतो. प्लेइंग फुटबॉल, अ प्लेयर पुशेस अ बॉल टू अ सॉकर टू स्कोअर अ गोल. आता फुटबॉल खेळत असताना सुद्धा तो प्लेअरचं काय काम असतं, तर तो जो फुटबॉल जो आहे तो गोल पोस्टच्या दिशेने काय करायचं, पुश करत न्यायचा आणि त्या गोल पोस्टपर्यंत तो पोचवायचा. टू कीप अनरुली डॉग अवे वी पुल द चेन ऑन द डॉग. आता तुमच्याकडे जर असेल एखादं पपी असेल किंवा डॉग असेल तर तुम्हाला माहिती आहे त्याला फिरवायला नेल्यानंतर ते इकडे तिकडे फिरायला लागतं. मग आपण त्याला काय करतो, त्याची चेन जी आहे ती पुल करून धरतो, त्यामुळे ते कुत्रं काय होतं, इकडे तिकडे कुठं जात नाही. फोर्स इज बिंग अप्लाइड ऑन द फुटबॉल अँड द डॉग. या दोन्ही केसमध्ये त्या फुटबॉलवरती आणि त्या डॉगवरती दोन्हीवरती आपण काय करत असतो, फोर्स हा अप्लाय करत असतो. एका ठिकाणी आपण पुश फोर्स वापरतोय आणि एका ठिकाणी काय करतोय, आपण पुल फोर्स वापरतोय. अ पुश अँड पुल आर रिलेटेड टू अप्लाइड फोर्स. आता पुश आणि पुल म्हणजे एखादी गोष्ट आपल्यापासून लांब ढकलायची किंवा एखादी गोष्ट आपल्याकडे ओढून घ्यायची, ह्या दोन्ही गोष्टी कशावर डिपेंड आहेत, जो फोर्स त्याच्यावर आपण अप्लाय केलेला आहे. म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स. पुल करताना आपण काय करतो, डायरेक्शन फोर्सची आपल्या डायरेक्शनमध्ये असते आणि पुश करताना काय करतो, फोर्सची डायरेक्शन आपल्या अपोजिट साईडला असते. अ पुश ऑर अ पुल ऑन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ फोर्स. आता हा जो पुश किंवा हा जो पुल आपण जो देत असतो आपल्या बॉडीतली किंवा कुठलंही एखादं एनर्जी वापरून किंवा स्ट्रेंथ वापरून आपण हे पुश किंवा पुल जे करत असतो, दिस इज नथिंग बट अ फोर्स. इथे एक पिक्चर मी दाखवलेले बघा, ती दोन मुलं आहेत, एक मुलगा पूर्ण ओढतोय म्हणजे तो काय करतोय, ते पुल करतोय आणि दुसरा जो मुलगा आहे तो मागणं त्या बॉक्सला काय करतोय, पुश करतोय. म्हणजे दोघंही काय करतायत, त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतायत, फक्त डायरेक्शन दोघांची वेगळी दिसतीये. फोर्स डिफर्स फ्रॉम स्मॉल टू लार्ज. आता हा जो फोर्स आहे मगाशी पण आपण बघितलं की इतका लार्ज असतो की तो गॅलेक्सीज एकत्र धरून ठेवतो आणि इतका टायनी असू शकतो की तो ॲटममधले इलेक्ट्रॉन्सना एकत्र बाइंड करून ठेवतो. त्यामुळे फोर्स जो आहे हा लहान किंवा मोठा असू शकतो. टू मूव्ह अ ब्रोकन कार अ लार्ज फोर्स इज रिक्वायर्ड. एखादी कार जर बंद पडली असेल आणि ती जर ढकलायची असेल आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करायला लागतो. वी पुश कार हार्डर इन द फॉरवर्ड डायरेक्शन. त्या केसमध्ये आपण काय करतो, ती कार चालू होण्यासाठी किंवा तिला पुढे ढकलण्यासाठी आपण ती पुढच्या दिशेला पुश करतो. मागच्या बाजूने आपण त्याला काय करतो, इथं पिक्चरमध्ये दाखवलंय तसं मागणं त्याला आपण काय करत असतो, फोर्स अप्लाय करत असतो फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये आणि त्यामुळं मग काय होतं, ती कार पुढे सरकते. म्हणजे जेवढं वेट जास्त ऑब्जेक्टचं तेवढा फोर्स हा आपल्याला जास्त अप्लाय करायला लागतो. आता कारच्या ऐवजी समजा इथं टेबलवरचं ठेवलेलं इरेझर आहे, ते तुम्हाला पुढे ढकलायचं असेल तर किती अगदी नुसतं बोटाने जस्ट टच करून जरी पुढं सरकवलं तरी ते पुढं सरकतं. म्हणजे तिथं फोर्सची क्वांटिटी कमी आहे, व्हेअर ॲज कार पुश करताना आपल्याला फोर्सची क्वांटिटी काय करायला लागते, जास्त अप्लाय करायला लागते. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की कुठल्या कुठल्या प्रकारचे फोर्स असू शकतात. बेसिकली फोर्स जे आहेत हे मेजर दोन पार्टमध्ये डिवाइड होतात. एक आहे तो कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा आहे तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. काय आहे ते आपण बघूया. फोर्सेस ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट्स व्हेन डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट विथ ऑब्जेक्ट. दोन प्रकारे फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवरती काम करत असतो. एका ठिकाणी कसं असतं, एका ठिकाणी त्याचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्या ऑब्जेक्टशी असतो, फिजिकल. म्हणजे समजा मी हात असा धरलाय आणि हाताने काय करतोय, ते ऑब्जेक्ट पुढं प्रेस करतोय, तर इथं काय आहे, माझ्या हाताचा त्या ऑब्जेक्ट बरोबर डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट आहे. पण काही फोर्सेस अशी असतात की त्याचा डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट न येता सुद्धा, ते एकमेकांना टच न करता सुद्धा ते फोर्स काय करत असतात, ॲक्ट होत असतात दुसऱ्या ऑब्जेक्टवरती. फोर्सेस ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट्स विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट. फिजिकल कॉन्टॅक्ट नसला तरी काही फोर्स ऑब्जेक्टवरती अप्लाय होत असतात. इथे एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा, कॉन्टॅक्ट फोर्स दाखवलेत एका बाजूला आणि एका बाजूला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स दाखवले. डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. पुल किंवा पुश जो आहे हा कसा आहे, हा डायरेक्ट कॉन्टॅक्टने आपल्याला ती ऑब्जेक्ट पुश करावी लागते. किंवा फुटबॉल जर तुम्हाला पुश करायचा असेल तर त्याच्याशी तुमच्या पायाचा डायरेक्ट टच कॉन्टॅक्ट व्हावा लागतो. पण काही फोर्सेस असे आहेत की तिचं डायरेक्ट कॉन्टॅक्टची गरज नसते. ते डिटेलमध्ये आपण बघूया.
कोकोनट फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री फॉल्स बिकॉज अर्थ अट्रॅक्ट्स ऑब्जेक्ट्स डाऊनवर्ड्स ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता एखादं फ्रूट झाडावरनं जर पडलं तर तुम्हाला माहिती आहे ते सरळ काय होतं, स्ट्रेट ग्राउंडच्या दिशेने येतं. असं का होतं? कारण अर्थचा जो पूल आहे, ज्याला आपण ग्रॅव्हिटी म्हणतो, ते त्या फ्री फॉलिंग ऑब्जेक्टला काय करत असतं, आपल्या दिशेने पुल करत असतं. आता इथं जर तुम्ही बघितलं तर अर्थचा सरफेस आणि ते फ्रूट ह्यांच्यामध्ये डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट नाही आहे, टिल दो तो ग्रॅव्हिटी फोर्स तिथं ॲक्ट होत असतो. अ मॅग्नेट अट्रॅक्ट्स आयर्न नेल्स अप्लाइंग द मॅग्नेटिक फोर्स. तसंच जर तुम्ही मॅग्नेट बघितलं, एखादा नेल ठेवला आणि त्याच्याजवळ जर मॅग्नेट नेलं तर तो एका विशिष्ट डिस्टन्सपाशी मॅग्नेट आल्यानंतर ॲटोमॅटिकली काय होतो, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. ह्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्या मॅग्नेटचा आणि त्या नेलचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नसतो. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं, पण ते अट्रॅक्ट झाल्यानंतर ते मॅग्नेटला टच करतं किंवा ते कोकोनट जो फायनली जो फॉल होतो तो ग्राउंडवर, म्हणजे तिथं त्यांचा टच होतो. पण ज्यावेळी ते पुल करत असतात त्यावेळी ह्या दोन्ही ऑब्जेक्ट्समध्ये कुठल्याही प्रकारचा फिजिकल कॉन्टॅक्ट होत नसतो. Depending upon interactions between force and object, we can classify forces as contact force and non-contact force. आता हे जे आहे फिजिकल कॉन्टॅक्ट आहे किंवा फिजिकल कॉन्टॅक्ट नाही आहे ह्याच्यावरती डिपेंड होऊन आपण फोर्स जे आहेत हे बेसिकली दोन प्रकारे डिवाइड करू शकतो किंवा क्लासिफाय करू शकतो. त्यातले काही आहेत हे कॉन्टॅक्ट फोर्स आहेत, काही आहेत हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहेत. पहिल्यांदा आपण बघणार आहोत कॉन्टॅक्ट फोर्सेस. They are applied only when it is in contact with an object called a contact force. असे फोर्सेस की जे ज्यावेळी ऑब्जेक्टचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट होतो आणि त्याच वेळी अप्लाय केले जातात त्याला म्हटलं जातं कॉन्टॅक्ट फोर्सेस. फॉलोइंग आर सम एक्झाम्पल्स. इथं काही मी कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स दाखवलेत. फॉर एक्झाम्पल मस्क्युलर फोर्स. लक्षात आलं ना? आता तो एक माणूस आहे बघा, तो डंबेल्स उचलतोय. मग डंबेल्स उचलायला त्याला काय आहे, प्रत्यक्ष त्या डंबेलशी फिजिकल कॉन्टॅक्ट त्याचा यावा लागतो. म्हणजे हातात घेतल्याशिवाय तो ते लिफ्ट करू शकत नाही. मग लिफ्टिंग आहे, पुलिंग आहे, हे सगळे काय आहेत, मस्क्युलर फोर्स आहेत. एखादी गाडी तुम्हाला ढकलायची आहे तर गाडीला तुम्हाला हात लावावा लागतो. लांबना असा हात नुसतं पुश करून गाडी ढकलली जात नाही. तर मस्क्युलर फोर्स हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे हा फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स तुम्हाला माहिती आहे, आपण 7th स्टँडर्डमध्ये 6th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे की ज्यावेळी इथं सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तिथं मी दाखवलेलं आहे बघा, तो एक मुलगा आहे त्या रोलरवरनं पुढे स्केट रोलरवरनं पुढे सरकतोय. मग त्या केसमध्ये काय आहे, त्याचा मागचा पाय आणि तो पाय ह्यांच्यामध्ये काय होतंय, ग्राउंडमध्ये, आणि त्या पायामध्ये फ्रिक्शन ज्यावेळी होतं त्याचवेळी तो पुढे मूव्हमेंट घेऊ शकतो. म्हणजे हे आता फ्रिक्शनसुद्धा कसं आहे, जर दोन ऑब्जेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आले तरच फ्रिक्शन होऊ शकतं. लक्षात आलं? म्हणून हे दोन्ही फोर्स काय आहेत, त्या बोथ ऑफ देम आर कॉन्टॅक्ट फोर्सेस. अ फोर्स रिझल्टेड ड्यू टू ॲक्शन ऑफ मसल्स. आता मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, तर असा फोर्स जो मसल्सच्या ॲक्शनमुळं किंवा मसल्समधली पॉवर किंवा स्ट्रेंथ वापरून अप्लाय केला जातो त्याला म्हटलं जातं मस्क्युलर फोर्स. हे लास्ट इयरला सुद्धा आपण 6th स्टँडर्डमध्ये 7th स्टँडर्डमध्ये हे सगळं आपण झालेलं आहे, फक्त आपण हे रिव्हिजन करतोय. It is applied to the objects when it is in direct or indirect contact with objects. हा ऑब्जेक्ट्सवर कधी अप्लाय केला जातो, जर तो डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तो अप्लाय आपल्याला करता येतो. इट इज यूज्ड टू परफॉर्म व्हेरियस ॲक्टिव्हिटीज लाईक वॉकिंग, रनिंग, कॅचिंग, पुशिंग, पुलिंग अँड लिफ्टिंग ऑब्जेक्ट्स. इथं मी तुम्हाला काही एक्झाम्पल खाली पिक्चर्स दाखवलेले आहेत बघा. ती दोन मुलं ती रोप आहे ती पुल करतायत, प्रत्येकजण आपल्या दिशेला तो पुल करतोय. त्याच्यानंतर ती काही मुलं फुटबॉल खेळतायत, एक मुलगा रनिंग करतोय. म्हणजे ह्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी काय आहे, त्यांना त्यांच्या बॉडीतली मसल पॉवर यूज करावी लागते आणि मगच ते अप्लाय होत जातं. It is used with different hand tools to enhance efficiency of various activities as using hammers to fix the nail, knives to cut the vegetables and fruits, saw to cut the tree. आता हा फोर्स वापरून आपण आपल्या काही ॲक्टिव्हिटीचे जे रिझल्ट्स आहेत ते एनहान्स करू शकतो. म्हणजे कसं, वेगवेगळी टूल्स आपण वापरतो, त्याला मस्क्युलर पॉवर वापरतो, मसल पॉवर वापरतो आणि त्याची जी ॲक्टिव्हिटीची जी इंटेन्सिटी आहे ती आपण एनहान्स करू शकतो. लाकडात खळा ठोकायचा आहे तर आपण काय करतो, हॅमर घेतो. हॅमर आपल्या हातात असतो आणि त्याला पुश करत असतो. आपण काय करत असतो, हातातले मसल्सची जी पॉवर आहे ती त्या हॅमरला लावून तो खिळा आपण आतमध्ये ठोकत असतो. किंवा व्हेजिटेबल कट करताना नाईफ आपल्या हातात असते पण त्याला पुश करायसाठी आपल्याला मसल पॉवर वापरायला लागते. किंवा एखादं ट्री सॉ वापरून कट करायचं आहे तर तो सॉ आपण हातात धरला असून त्याच्यावरती प्रेशर कशाने लावतो किंवा फोर्स कशाने लावतो, आपल्या हातातल्या मसल्सने लावतो. म्हणजे ह्या सगळ्यांसाठी काय आहे, ही टूल्स वापरून मसल पॉवर वापरून आपल्या काही ॲक्टिव्हिटीज आपण आणखीन इझी करू शकतो.
मस्क्युलर फोर्स ऑफ डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स इज यूज्ड विथ डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स टू अकम्प्लिश टास्क ॲक्टिव्हिटीज. आता आपण आपलं स्वतःची मसल पॉवर पण वापरतोच, पण त्याच्याबरोबरच काही ॲनिमल्स आहेत त्यांची मसल पॉवरसुद्धा आपण वापरत असतो. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ती एक बुलक कार्ट चाललेली आहे. मग ती कार्ट कोण ओढतंय, तर ते बुलक्स म्हणजे ते त्यांची मसल पॉवर वापरून ती बैलगाडी जी आहे ती पुल करतायत. त्याच्यानंतर तिथं कॅमल्स दाखवले, कॅमल्सवरती त्यांनी लोड टाकलेला आहे आणि ते लोड घेऊन ते कॅमल्स आपली मसल पॉवर वापरून तो लोड कॅरी करत असतात. त्याच्यानंतर खाली तिथं हॉर्स दाखवलेत, एका बाजूला एलिफंट्स दाखवलेत. एलिफंट्सचा आपण यूज काय करत असतो, जे हेवी लॉग्स असतात, वूडचे लॉग्स किंवा हेवी मटेरियल असतं ते लिफ्ट करण्यासाठी किंवा ते ओढून नेण्यासाठी आपण एलिफंट्सचा यूज करत असतो. म्हणजे हे डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स वापरून फ्रॉम एन्शियंट टाईम आपण हे डोमेस्टिकेटेड ॲनिमल्सची मसल पॉवर आपण वापरत आलेलो आहोत. आता त्याच्यानंतरचा फोर्स आहे कॉन्टॅक्ट फोर्स, तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शन म्हणजे काय हे आपण बघूया. अ फोर्स ॲक्टिंग अलॉंग टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. दोन जे कॉन्टॅक्टमध्ये एकमेकांना फिजिकली कॉन्टॅक्ट करणारे जे दोन सरफेस आहेत त्यांच्यामध्ये हा फ्रिक्शन फोर्स काम करत असतो. इट अपोजेस द मोशन ऑफ वन ऑब्जेक्ट ओव्हर अनदर. हे फ्रिक्शन फोर्स म्हणजे काय आहे, एका ऑब्जेक्टवरती दुसऱ्या ऑब्जेक्टची मोशन जी आहे तो त्याला तो अपोज करत असतो. बघा, तुम्ही जर हात दोन एकमेकांवरती धरले आणि दोन्ही हात लूज धरून जर पुढे मागे घसरले तर ते घसरतात, पण आपल्याला जाणवतो तिथं कुठेतरी रेझिस्टन्स होतोय. आणि जर दाबून ढकलायचा प्रयत्न केला तर ते ढकलायला आपल्याला किंवा स्लाईड व्हायला त्रास होतो. कारण का, प्रेशर वाढलं किंवा त्याच्यावर इथं खाली पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, तो मुलगा रनिंग करतोय त्यावेळी काय होतंय, त्याचे पाय जे आहेत, फूटचा जो तळवा जो असतो आपल्या पायाचा, ते फूटचा बेस आणि खालचा रोड ह्याच्यामध्ये काय होत असतं, फ्रिक्शन होत असतं. फ्रिक्शन झाल्यामुळं काय आहे, तो पाय त्याचा घसरत नाही आणि त्यामुळं काय होतं, त्याच्या बॉडीला पुढे थर्स्ट मिळत जातो. किंवा त्याच्या शेजारी मी एक दाखवलेलं आहे, ते ग्रीन कलरच्या सरफेसवरती एक ब्ल्यू कलरचं ऑब्जेक्ट ठेवलेलं आहे. लक्षात आलं, त्याला एका बाजूनी पुशिंग फोर्स आहे, त्याची मोशन ऑफ डायरेक्शन वेगळी आणि त्याच्या अपोजिट साईडला फ्रिक्शन काम करते. लक्षात आलं, त्यामुळं काय होतं, जड वस्तू आपल्याला ढकलायला त्रास होतो, त्या घासत असतात ग्राउंडवरती. लक्षात आलं ना. आणि हे फ्रिक्शन कशावर डिपेंड असतं, त्या दोन्हीमध्ये फोर्स किती ॲक्ट होतोय त्याच्यावरती हे फ्रिक्शन डिपेंड असतं. सगळ्यात महत्त्वाचं काय, इट ॲक्ट्स बिटवीन टू सरफेसेस विच आर इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ईच अदर. इट इज ऑलवेज अप्लाइड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू बॉडीज. इथं दिसते पिक्चरमध्ये तुम्हाला, ती ग्रीन आणि ब्ल्यू बॉडीच्या मध्ये जो कॉन्टॅक्ट आहे, कॉन्टॅक्ट पॉईंट जो आहे त्या ठिकाणी हा फोर्स काय करत असतो, ॲक्ट होत असतो. धिस फोर्स अरायझेस ड्यू टू कॉन्टॅक्ट बिटवीन टू सरफेसेस. दोन सरफेसचा कॉन्टॅक्ट झाला तरच हा फोर्स ॲक्ट होतो, अन्यथा होत नाही. दोन लांब आहेत सरफेस आणि तुम्ही किती हात असे एकमेकांवर म्हणजे खालीवर हलवले, त्यांच्यामध्ये फ्रिक्शन काम करणार नाही, अनलेस अँड अंटिल यू डोंट टच देम टुगेदर. कॉन्टॅक्ट फोर्सेस आपण बघितलं, मस्क्युलर फोर्स बघितला, त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स बघितला. हे दोन्ही कॉन्टॅक्ट म्हणजे फिजिकल कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय हे फोर्स अप्लाय होत नाहीत किंवा दे डोंट वर्क. आता आहे पुढचं ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय, द फोर्सेस दे आर अप्लाइड विदाउट एनी कॉन्टॅक्ट विथ ॲन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा हे फोर्स काम करत असतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सिम्पल आहे, तुम्ही त्या वर्डवरनं सुद्धा हे जस्टिफाय करू शकता. नॉन कॉन्टॅक्ट फोर्समधला पहिला फोर्स आपण बघणार आहोत, तो आहे मॅग्नेटिक फोर्स. इट इज एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट ऑन अनदर मॅग्नेट ऑर मॅग्नेटिक मटेरियल. हा मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय आहे, तर एखाद्या मॅग्नेटने दुसऱ्या मॅग्नेटवर किंवा मॅग्नेटिक मटेरियलवर अप्लाय केलेला फोर्स. तुम्हाला माहिती आहे हे अट्रॅक्शन असतं किंवा रिपल्शन असतं. लक्षात आलं, तो जो फोर्स आहे हे अट्रॅक्शन, पुलिंग किंवा पुशिंग जे होतं त्याला कारणीभूत काय आहे, त्याच्यात असणारी मॅग्नेटिक पॉवर. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स ॲज नो फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन द मटेरियल. मॅग्नेटिक फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे का, कारण त्याला ती वस्तू अट्रॅक्ट करून घ्यायला डायरेक्ट त्या ऑब्जेक्टची कॉन्टॅक्ट असायची गरज नसते. समजा एक नेल तुम्ही ठेवलेला आहे, जवळ जरी नुसतं मॅग्नेट नेलं तर ती काय होतो, नेल त्याच्याकडे पुल होतो. त्यावेळी त्याच्यामध्ये रोप लावलेला नसतो किंवा दुसरं काही स्ट्रिंग लावलेली नसते की जी ओढून घेऊन तो मॅग्नेटकडे सरकतो. कुठलाही फिजिकल कॉन्टॅक्ट तिथं नसतो. It is due to the magnetic field around the magnet
हा फोर्स का काम करतो? कारण प्रत्येक मॅग्नेट भोवती त्याच्या स्ट्रेंथ एवढं मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं असतं. इथं सगळ्यात बाजूला मी तुम्हाला लेफ्ट साईड कॉर्नरमध्ये दाखवलेले बघा, ते एक मॅग्नेट ठेवलं आहे आणि त्याचं मॅग्नेटिक फील्ड आयर्न फायलिंगनी दाखवलेलं आहे. हे सुद्धा आपण 7th स्टँडर्डमध्ये 6th स्टँडर्डमध्ये बघितलेले आहे. तर ते आयर्न फायलिंग जे आहे इट शोज इट्स मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे त्याची पॉवर कुठपर्यंत आहे. आणि जसं जसं मॅग्नेटच्या जवळ येऊ तसं तसं ह्या मॅग्नेटिक फील्डची पॉवर वाढत जाते. मग एखादी वस्तू त्या मॅग्नेटिक फील्डच्या रेंजमध्ये आली त्याच्या, म्हणजे मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक मटेरियलपैकी, तर काय होतं, तो काय करतो, त्याला आपल्याकडे खेचून घेतो. म्हणजे तिथं सुद्धा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा होत नाही. टू मॅग्नेट्स आर ब्रॉट टुगेदर, तर काय होतं, जर आपण दोन मॅग्नेट्स एकत्र आणली तर काय होतं आपण बघूया. लाईक पोल्स रिपेल इच अदर व्हाईल अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. मॅग्नेटिक प्रॉपर्टीजमध्ये 7th स्टँडर्डमध्ये हे बघितलेलं आहे आपण. इथं पिक्चर पण मी तुम्हाला दाखवलेले आहे. लाईक पोल्स जर जवळ आले दोन मॅग्नेटचे तर ते काय करतात, एकमेकांना रिपेल करतात. ते जर अनलाईक पोल जवळ आले तर ते काय करतात, एकमेकांना अट्रॅक्ट करतात. दिस इज अ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ अ मॅग्नेट. मॅग्नेट हॅज 2 पोल्स, साऊथ अँड नॉर्थ पोल. प्रत्येक मॅग्नेटला 2 पोल असतात, माहिती आहे तुम्हाला, एक साऊथ पोल एक नॉर्थ पोल. मॅग्नेट अट्रॅक्ट्स ऑब्जेक्ट्स ऑफ कोबाल्ट, निकेल, आयर्न अँड देअर अलॉयज. मॅग्नेटला फक्त दुसरं मॅग्नेटच नाही तर जे मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत, कुठले कुठले, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल आणि त्यांची अलॉयज, त्यांच्यापासून बनलेले जे अलॉयज आहेत ती, ह्यांना सुद्धा मॅग्नेट काय करतं, आपल्याकडं अट्रॅक्ट करतं. असं इथं खाली पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा. आयर्न दाखवलं आहे, निकेल दाखवलं आहे, कोबाल्ट दाखवलं आहे, स्टेनलेस स्टील म्हणजे आयर्नचं अलॉय आहे, हे काय करतं, आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तिथं पिक्चरमध्ये शेजारच्या दिसेल की त्या मॅग्नेटचा शेप कसाही असू दे, तो बार मॅग्नेट असू दे, तो हॉर्सशू मॅग्नेट असू दे किंवा रिंग मॅग्नेट असू दे, 2 पोल हे असणारच असणार. इथं तुम्हाला दिसते बघा, रिंग मॅग्नेटला वरची आणि खालची साईड ही नॉर्थ आणि साऊथ पोल असते, म्हणजे डिपेंड कुठली बाजू वर आहे त्याच्यावर. हॉर्सशू मॅग्नेटला त्याची जी 2 एंड्स असतात त्याच्यातला एक नॉर्थ एक साऊथ असतो, आणि बार मॅग्नेटला तर माहिती आहे एका साईडला नॉर्थ आणि एका साईडला साऊथ पोल असतो. आता इथं आपण एक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. एम काय आहे, टू व्हेरीफाय मॅग्नेटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मॅग्नेटिक फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे, आपण व्हेरीफाय करणार आहे. त्यासाठी मटेरियल काय लागणार आहे, 2 बार मॅग्नेट लागणार आहेत, एक स्टँड लागणार आहे आणि एक लॉंग स्ट्रिंग म्हणजे दोरी लागणार आहे. प्रोसिजर काय आहे, टेक अ बार मॅग्नेट, सस्पेंड इट ऑन अ स्टँड. एक बार मॅग्नेट काय करायचं, आपल्याला इथं पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टँडला हँग करायचं आहे. ब्रिंग द नॉर्थ पोल ऑफ मॅग्नेट क्लोज टू नॉर्थ पोल ऑफ सस्पेंडेड बार मॅग्नेट. मग पहिल्यांदा काय करायचंय, एका चित्रात दाखवल्याप्रमाणे सस्पेंडेड बार मॅग्नेटच्या नॉर्थ पोल शेजारी दुसऱ्या मॅग्नेटचा नॉर्थ पोल आणायचा आहे. तर तिथं तुम्हाला असं दिसेल की ती मॅग्नेट एकमेकाला रिपेल करतात, ते बघूया. ऑब्झर्व द रिस्पॉन्स ऑफ सस्पेंडेड बार मॅग्नेट. ते जवळ आणल्यानंतर नॉर्थ पोल दोन्हीचे जवळ आणल्यानंतर काय त्यांचं बिहेवियर आहे मॅग्नेटचं ते ऑब्झर्व करायचं. ब्रिंग नॉर्थ पोल ऑफ सेकंड बार मॅग्नेट टू साऊथ पोल ऑफ सस्पेंडेड बार मॅग्नेट. आता काय करायचं, त्या सस्पेंडेड मॅग्नेटच्या साऊथ पोल जवळ बार मॅग्नेटचा नॉर्थ पोल आणायचा दुसऱ्या, आणि त्यावेळी त्याचं बिहेवियर काय आहे ते पण आपण नोट करायचं. ऑब्झर्वेशन काय आहे, नॉर्थ पोल ऑफ सेकंड बार मॅग्नेट when brought near north pole of the suspended magnet they repel each other without physical contact. त्यांचा फिजिकल कॉन्टॅक्ट न व्हायच्या आधीच काय करतात, ते एकमेकांना लांब ढकलतात. हे घरी सुद्धा तुम्ही करून बघू शकता. कन्क्लुजन काय आहे, मॅग्नेटिक फोर्स इज एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता त्यांना रिपेल व्हायला ते एकमेकांना टच व्हायची गरज नसते, म्हणजे टच केल्यावर तो लांब ढकलला असं नाही, नुसता जवळ आणला तरी तो काय होतो, त्या पोलपासून तो लांब जातो. म्हणजेच काय की मॅग्नेटिक फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्याच्यानंतरचा पुढचा आपण फोर्स बघणार आहोत, दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय, इट इज एक्झर्टेड बाय चार्ज्ड बॉडी ऑन अनादर चार्ज्ड बॉडी. हा जो फोर्स आहे हा 2 चार्ज्ड बॉडी एकमेकांवरती एक्झर्ट करतात. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण कसा डेव्हलप करतो, म्हणजे ग्लास रॉड जर सिल्कवरती वूलवरती जर आपण रब केला तर त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डेव्हलप झालेला दिसतो, किंवा प्लॅस्टिकचा कोंब असतो तो आपल्या केसांवरती रब केला तर त्याच्यामध्ये तो चार्ज, तो इथं पिक्चरमध्ये शेजारी दाखवले बघा, प्लॅस्टिक कोंब आपण रब करून जर कागदाच्या तुकड्यांपाशी आणला तर ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इट एक्झिस्ट विदाउट एनी कॉन्टॅक्ट बिटवीन 2 बॉडीज. आता इथं सुद्धा त्या अट्रॅक्शन फोर्समध्ये त्या 2 ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट व्हायची गरज नसते, नुसतं जवळ आणलं तरी ते अट्रॅक्ट होतात. एक्झाम्पल इथं दाखवलेले बघा, कोंब इज रब्ड ऑन ड्राय हेअर, इट अट्रॅक्ट्स स्मॉल पीसेस ऑफ पेपर.
म्हणजे हे आपण तुम्ही सुद्धा घरी करता बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे, किंवा अगदी साधी गोष्ट प्लॅस्टिकची स्केल तुमच्या कंपास बॉक्समधली ती जरी केसांवरती घासली आणि पेपर जर नेलं तर तो पेपर काय करतो, अट्रॅक्ट करतो. पण हा फोर्स खूप वीक असतो, हे लक्षात ठेवा. आता ह्याची एक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत, टू व्हेरीफाय दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. पुन्हा इथं आपण एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत, कशासाठी, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे हे पाहण्यासाठी. ह्याच्यासाठी मटेरियल काय आहे, एक प्लास्टिकचा स्ट्रॉ, एक स्टँड, एक पेपरचा शीट आणि एक लॉंग स्ट्रिंग. इथं पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे जे इथं तुम्हाला साईडला पिक्चर दिसते त्याप्रमाणे त्याची सगळी अरेंजमेंट करायची. म्हणजे काय करायचं, स्टँडला त्या स्ट्रॉचे 2 पीस करायचे, एक पीस आहे तो त्या स्टँडला टांगायचा स्टँडला दोरीने आणि एक आपल्या हातात ठेवायचा. रब अदर पीस विथ अ शीट ऑफ पेपर, एक त्याच्यातला जो दुसरा पीस आहे तो पेपरवरती घासायचा. ब्रिंग रब्ड पीस टुवर्ड्स द फ्री एंड ऑफ सस्पेंडेड स्ट्रॉ, आणि जो स्ट्रॉचा पीस आपण तिथं सस्पेंड केलेला आहे त्याच्या फ्री एंड जवळ तो पीस आणायचा. बोथ पीसेस शुड नॉट टच इच अदर, एक काळजी घ्यायची की ते एकमेकांना चिकटता काम, त्यांचा एकमेकांना कॉन्टॅक्ट होता कामा नाहीये. आणि मग ऑब्झर्व करायचा रिस्पॉन्स. नाऊ रब द फ्री एंड ऑफ सस्पेंडेड स्ट्रॉ विथ शीट ऑफ पेपर. आता मगाशी आपण काय केलं होतं, जो आपल्या हातात स्ट्रॉचा पीस होता तो पेपरवर घासला होता आणि तो त्याच्या जवळ नेला होता, बरोबर आहे. आता काय करायचं, तो जो सस्पेंडेड पीस जो आहे स्ट्रॉचा तो सुद्धा पेपरवरती रब करायचा आणि मग पुन्हा हे 2 स्ट्रॉचे पीस एकमेकांजवळ आणायचे आणि मग त्यांचं बिहेवियर काय आहे त्याचं रिडिंग घ्यायचं. ऑब्झर्वेशन काय आहे, फ्री एंड ऑफ द सस्पेंडेड स्ट्रॉ अट्रॅक्टेड टुवर्ड्स स्ट्रॉ रब्ड विथ पेपर. आता सेकंड टाइम ज्यावेळी तुम्ही 2 रब केलेले पीस एकमेकांजवळ आणता त्यावेळी काय होतं, ते एकमेकांना रिपेल करतात, ते अट्रॅक्ट करत नाहीत. कन्क्ल्युजन काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता ह्याच्यावर सुद्धा काय होतं, ज्यावेळी तुम्ही तो पेपरवरती रब करता स्ट्रॉ त्यावेळी त्या दोन्हीवरती इक्वल चार्ज येतो, लाईक मॅग्नेट. मग इक्वल चार्ज जे असतात ते एकमेकांना रिपेल करतात. आणि इथं तुम्हाला डायग्राममध्ये शेजारच्या दिसून येईल की सेकंड टाइम ज्यावेळी तुम्ही दोन्ही पीस पेपरवरती रब करतात त्यावेळी ते काय करतात, एकमेकांपासून लांब ढकलतात. दे रिपेल इच अदर विदाऊट कॉन्टॅक्ट. लक्षात आलं. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. लक्षात आलं तुमच्या. 2 फोर्स आपण आत्तापर्यंत नॉन कॉन्टॅक्ट बघितले. एक बघितला पहिला तो मॅग्नेटिक फोर्स आणि सेकंड बघितला तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता थर्ड फोर्स बघायचा आहे, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द फोर्स दॅट पुल्स ऑल ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल पुल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, असा फोर्स की जो फोर्स अर्थच्या सरफेसवरच्या सगळ्या ऑब्जेक्ट्सना अर्थच्या सेंटरकडे पुल करत असतो त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटी. अट्रॅक्शन बिटवीन अन ऑब्जेक्ट अँड द अर्थ विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट अँड इनडायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट. म्हणजे हा जो फोर्स आहे हा कुठं ॲक्ट होतो, जर फिजिकल कॉन्टॅक्ट असेल तरीसुद्धा होतो, नसेल तरीसुद्धा होतो. लक्षात आलं. म्हणजे दोन्ही केसमध्ये महत्त्वाचं काय आहे, ज्यावेळी तो कॉन्टॅक्टमध्ये नसतात ऑब्जेक्ट त्यावेळी सुद्धा तो त्या ऑब्जेक्टवरती काम करत असतो. इथे एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा. हा न्यूटन्स लॉ तुम्हाला माहिती आहे की तो न्यूटन झाडाखाली बसला होता आणि वरनं सफरचंद पडलं आणि मग त्याला तो प्रश्न पडला की खाली कसं पडलं, हे वर का गेलं नाही. दॅट इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण कट झालेलं फ्रूट जे असतं, कुठलंही फ्री फॉलिंग एखादी गोष्ट असेल त्याला जर वरच्या बाजूला काही फोर्स नसेल तर ते काय होतं, इट फॉल्स टुवर्ड्स दी अर्थ्स सरफेस. इथं काही एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहेत बघा. तो एक माणूस पडलेला दाखवला आहे. त्याच्यानंतर एक तो फ्री फॉल म्हणून जी स्लाईडचं पिक्चर दिसते त्याच्यात त्या माणसाने जंप केलेली आहे. तर तो जंप केल्यानंतर खालीच पडणार आहे, तो वर जाणार नाही आहे. किंवा त्या मुलाने एका हातातनं फिदर खाली सोडला आणि एका हातातनं बॉल खाली सोडला आहे. बॉलचं वेट जास्त आहे, फिदरचं वेट कमी, पण दोन्ही काय होणार आहे, शेवटी ग्राउंडच्या दिशेनेच खाली येणार आहेत. इट ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. म्हणजे हा फोर्स जो आहे हा कायम अट्रॅक्ट करत असतो, ह्याच्यात रिपल्शन प्रकार नाही. मॅग्नेटिक फोर्समध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये आपण बघितलं की रिपल्शन होऊ शकतं, बरोबर आहे ना. लाईक पोल्समध्ये रिपल्शन किंवा लाईक चार्जेसमध्ये रिपल्शन आहे. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. ते अट्रॅक्ट करतं, रिपल कधीच करत नाही. अ बॉडी ड्रॉप्ड फ्रॉम अ हाईट मूव्ज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द अर्थ विथ इन्क्रीजिंग स्पीड ॲट अ कॉन्स्टंट रेट.
जर एखादी बॉडी म्हणजे ह्युमन बॉडी नाही, कुठलीही बॉडी, बॉल असेल, एखादा बॉक्स असेल, एखादा हेवी मेटल बॉल असेल किंवा एखादं फिदर असेल, एनी बॉडी ज्यावेळी फ्री फॉल होते, हाईटवरनं खाली पडायला लागते, तर त्यावेळी ती खालच्या दिशेनेच ट्रॅव्हल होते टुवर्ड्स ग्राउंड. आणि जशी 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 ती अर्थच्या जवळ येईल तसं तसं त्याचा स्पीड जो आहे फॉलिंगचा हा वाढत जातो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो एका कॉन्स्टंट ह्याने स्पीडने खाली येत नाही, तर जसं जसं ते अर्थपाशी येईल तसं तसं त्याचा स्पीड वाढत जातो. आता हे सुद्धा आपण 7th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे, फक्त इथं रिपीट करतोय आपण. आणि हा जो रेट जो आहे इन्क्रीजिंग जो रेट आहे स्पीडचा हा कॉन्स्टंट असतो, म्हणजे एका ठराविक रेटनी तो इन्क्रीज होत येत असतो. Gravitational force or gravity is responsible for keeping all the planets in orbits around the sun. Very important. आपल्याला माहिती आहे गॅलेक्सीचा आपण स्टडी केलेला आहे, तर सनच्या भोवतीने हे सगळे प्लॅनेट काय आहेत रिव्हॉल्व होत असतात. लक्षात आलं ना. आता हे जे त्यांचं रिव्हॉल्युशन आहे किंवा हे जे त्यांच्या भोवती जे फिरतात हे तुम्हाला माहिती आहे की एका विशिष्ट ऑर्बिटमधनं, राऊंड सर्क्युलर ऑर्बिटमधनंच हे त्याच्या भोवती फिरत असतात. ह्याला कारण काय, इथं पिक्चरमध्ये शेजारचं तुम्हाला दिसते बघा, प्रत्येक जो प्लॅनेट आहे किंवा हे स्टडी पण तुम्ही केलेलं आहे, तर तो बरोबर त्या सर्क्युलर पाथवरतीच फिरत असतो, तो आपला पाथ सोडून बाहेर जात नाही. ह्याला कारण काय, तर जो सन आहे त्याच्या ग्रॅव्हिटीने ह्या सगळ्या प्लॅनेट्सला आपल्याकडं खेचून धरलेलं आहे. त्यामुळे काय होतात, ते सुटून बाहेर जाऊ शकत नाहीत. तुम्हाला तो एक एक्सपेरिमेंट आपण 7वीत किंवा 6वीत केलेला आठवत असेल की एखाद्या स्ट्रिंगला एका साईडला वेट बांधायचं आणि ते असं गोल फिरवलं तर तुम्हाला माहिती आहे की त्या सर्क्युलर पाथमध्येच फिरतं, असं वेडंवाकडं फिरत नाही किंवा लांब सुटून जात नाही. जोपर्यंत ते स्ट्रिंगला टाय आहे तोपर्यंत ते जात नाही. मग आता इथं मध्ये काय आहे, स्ट्रिंगने ते बांधून ठेवलेले आहेत, पण स्टार्स आहे सन आणि प्लॅनेटच्या बाबतीत तिथं कुठलीही स्ट्रिंग नाही आहे. तर ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सची इनव्हिजिबल स्ट्रिंग आपण म्हणू शकतो, ती त्या दोन्हीमध्ये काम करत असते. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल आपण आणखीन काही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन घेऊया. मेजर ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विथ विच अर्थ पुल्स अन ऑब्जेक्ट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ क्वांटिटी कॉल्ड वेट. बघा, आपण वेट मेजर करत असतो, आपल्या बॉडीचं वेट असतं, आपण एखादी वस्तू बाजारात आणताना त्याचं वेट घेत असतो. बऱ्याच ठिकाणी आपण वेट, बरं आपण म्हणतो बॅग जड आहे, वेट जास्त आहे. मग हे वेट म्हणजे काय आहे, तर वेट म्हणजे ॲक्च्युली ते जे काही मास आहे, ती बॅग असेल, तुम्ही जे परचेस केलेलं ग्रोसरी मटेरियल असेल किंवा तुमची बॉडी असेल, ह्या मासवरती खालनं ग्रॅव्हिटीचा जो पुल आहे अर्थचा, तो पुल म्हणजे त्या बॉडीचं किंवा त्या मटेरियलचं वेट असतं. मग आपण ग्रॅव्हिटी मेजर कुठल्या टर्म्समध्ये करतो, वेट ह्या टर्म्समध्ये आपण ग्रॅव्हिटी मेजर करतो. म्हणजे आपण असं बोलीभाषेत आपण असं म्हणत नाही माझी ग्रॅव्हिटी इतकी आहे, आपण काय म्हणतो माझं वेट इतकं आहे, कारण मास आणि ग्रॅव्हिटेशनल पुल्स ह्या दोन गोष्टींवरती वेट डिपेंड असतं. वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज अ फोर्स विथ विच अर्थ पुल्स इट डाऊनवर्ड्स. वेट, एखाद्या ऑब्जेक्टचं वेट म्हणजे काय, तर ज्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी अर्थ त्याला आपल्याकडे पुल करते, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सची इंटेन्सिटी किंवा त्याची पॉवर, ते म्हणजे त्या ऑब्जेक्टचं वेट. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं आहे बघा, तो माणूस जो आहे तो 50 kg वेट उचलतोय. म्हणजे काय, 50 kg म्हणजे 500 न्यूटन एवढा फोर्स अर्थनी ग्रॅव्हिटेशनल पुल त्या ऑब्जेक्टवरती लावलेला आहे. लक्षात आलं. फक्त आपण ते मेजर करताना kg हे युनिट वेटसाठी वापरतो आणि फोर्स मेजर करायचा असेल तर न्यूटन हे युनिट वापरतो. The scale of a spring balance uses this fact to measure weight of different objects. आता आपण जे स्प्रिंग बॅलन्स तुम्ही बघितला असेल, बरोबर आहे ना, मार्केटमध्ये बघितलं असेल, तुमच्या स्कूलच्या लॅबमध्ये बघितलेला असेल, इथे पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा. स्प्रिंग बॅलन्स काय असतो, एक स्केल असतं, त्याला मागच्या बाजूला स्प्रिंग जोडलेली असते, त्या स्प्रिंगला खालच्या बाजूला हुक असतो आणि त्या स्प्रिंगच्या 0 लेवलच्या ह्याला स्केलच्या तिथं एक त्यांनी मार्कर लावलेला असतो. इथं रेड कलरचा मार्कर तुम्हाला दिसेल बघा. तर त्याच्यामध्ये काय होतं की ज्या स्प्रिंगला आपण ज्यावेळी खाली वेट अडकवतो एखादं, त्यावेळी काय होतं, अर्थ काय करते, ते वेट खाली पुल करते ग्रॅव्हिटीने. नॅचरली काय होतं, स्प्रिंगसुद्धा तेवढी स्ट्रेच होते आणि मग तो काय आपल्याला मार्कर जो आहे तो आपल्याला दिसतो. आपण पुढं बघणार आहोत ते. ॲन ऑब्जेक्ट इज हंग ऑन अ स्प्रिंग बॅलन्स. एखादा ऑब्जेक्ट आपण स्प्रिंग बॅलन्सला अडकवतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुल्स द ऑब्जेक्ट इन डाऊनवर्ड डायरेक्शन. नंतर तो फ्री सोडल्यानंतर काय होतं, तो खाली अर्थ जी आहे ती त्याला खालच्या दिशेला पुल करत असते. इथं दाखवलेलं आहे बघा शेजारच्या पिक्चरमध्ये की त्या स्प्रिंगला खाली एक नोन मास लावले आणि ग्रॅव्हिटेशनल पुल हे फोर्स त्याला खाली पुल करतोय. द पॉइंटर अटॅच्ड विथ इट इंडिकेट्स द करस्पॉन्डिंग वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द स्केल.
आता त्या स्प्रिंगला जो पॉइंटर अटॅच केलेला आहे, तो पलीकडच्या बाजूला जे 2 स्प्रिंग बॅलन्स दाखवलेत, एकाला वेट मेटल बॉब लावला आहे खाली, तिथं तुम्हाला तो रेड इंडिकेटर दिसतोय बघा. तो ज्या आकड्यावर येऊन तुम्हाला स्केल बॉबचं किंवा त्या मटेरियलचं किंवा त्या ब्लॉकचं ते वेट असतं. अशा प्रकारे आपण काय करत असतो, वेट मेजर करत असतो. म्हणजे काय, वेट थोडक्यात काय आहे, वेट इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट पर्टिक्युलर मास. लक्षात आलं? ओके. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण बघणार आहोत, तो म्हणजे आहे बॅलेन्स्ड आणि अनबॅलेन्स्ड फोर्स. आता हा जो फिनॉमिना आहे किंवा हा जो कन्सेप्ट आहे, हा आपण आपल्या गेम्समध्ये वापरतो बघा. तुम्ही टग ऑफ वॉर खेळला असाल, बरोबर आहे ना. एक रोप असती, 2 टीम असतात, एक टीम एका बाजूला, एक टीम एका बाजूला, आणि एकच रोप ते काय करत असतात, अपोजिट साईडला आपल्या बाजूला खेचत असतात. मग त्याच्यात काय होतं, जी टीम स्ट्रॉंग असेल ती काय करते, दुसऱ्या टीमला आपल्याकडे खेचून घेते. मग इथं आपण हे बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्सचं प्रिन्सिपल वापरत असतो. किंवा ज्यावेळी आपण जुने जे हे होते वेट बॅलन्स होते, त्याच्या वेट बॅलन्समध्ये सुद्धा आपण बॅलन्स आणि इम्बॅलन्स फोर्सचं प्रिन्सिपल वापरत असतो. सीसॉ खेळताना आपण ते यूज करत असतो, बऱ्याच ठिकाणी आपण हे यूज करत असतो. ते काय आहे हे आपण बघूया. अ फोर्स हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन विच मेक्स इट अ व्हेक्टर क्वांटिटी. फोर्स ही जी क्वांटिटी आहे, ह्याला 2 गोष्टी आपल्याला माहीत असाव्या लागतात. एक तर त्याची डायरेक्शन कुठल्या दिशेला आहे, कुठं आहे, आणि दुसरं त्याची मॅग्निट्यूड किती, त्याची पॉवर किती, त्याची स्ट्रेंथ किती आहे. ह्या 2 गोष्टी माहीत असतील तर आपण फोर्स हा मेजर करू शकतो. म्हणून ही काय आहे, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. द मॅग्निट्यूड इज द स्ट्रेंथ ऑफ फोर्स विच कॅन बी कॅल्क्युलेटेड इन नंबर्स. मॅग्निट्यूड म्हणजे काय, त्या फोर्सची स्ट्रेंथ किती आहे ते आपण नंबर्समध्ये 10, 20, 50, 100, 1 टन असं आपण कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर आहे. आणि डायरेक्शन इज द डायरेक्शन ऑफ पुल, म्हणजे टुवर्ड्स द ऑब्जेक्ट, अँड पुश अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट ड्यू टू द फोर्स. इथं खाली पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं बघा, ते ब्ल्यू कलरचा ॲरो दाखवला आहे, आणि वरच्या बाजूला त्याची डायरेक्शन आणि खाली त्याचं अमाऊंट म्हणजे मॅग्निट्यूड, त्याची लेंथ किती आहे म्हणजे ती त्याची मॅग्निट्यूड आहे, आणि दुसरी त्याची डायरेक्शन दाखवतो. म्हणजे ह्या 2 गोष्टी जर माहीत असतील तर आपण फोर्स काय कॅल्क्युलेट करू शकतो किंवा मेजर करू शकतो. 2 forces with same magnitude and different directions are not equal forces. Very important. 2 फोर्सेस आहेत, मॅग्निट्यूड इक्वल आहे, पण अपोजिट किंवा वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये ते काम करत आहेत, तर ते इक्वल फोर्स म्हणू शकत नाही. इथं त्याच्या शेजारी एक पिक्चर दाखवलं आहे बघा, एक रेड ॲरो आणि एक ब्ल्यू ॲरो दाखवला आहे, दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. क्वांटिटी 5 न्यूटनच आहे, 5 आहे, पण ते इक्वल म्हणू शकत नाही. का? कारण त्यांची डायरेक्शन चेंज झाली. मॅग्निट्यूड सेम आहे, 5 आहे, पण डायरेक्शन चेंज झाल्यामुळं ते दोन्ही फोर्स हे वेगवेगळे फोर्स आहेत. दे आर नॉट इक्वल फोर्सेस. द SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. आता फोर्स जो मेजर करतो आपण त्याचं SI स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम युनिटमध्ये काय आहे, युनिट जे आहे त्याचं ते न्यूटन आहे. आणि हे आयझॅक न्यूटन जे होते, ज्यांनी हे फोर्स आणि ह्याच्यावरती स्टडी जास्त केला होता, त्यांच्यासाठी हे त्याला न्यूटन हे युनिट तिथं वापरलं जातं. विच इज नेम्ड आफ्टर द फेमस सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन. त्यांच्या नावासाठी आपण हे न्यूटन हे त्या युनिटला नाव दिलेलं आहे. Weight is a type of force due to gravity of the earth. Hence, its SI unit is also a Newton. आता वेट मगाशी आपण म्हटलं तसं किंवा इथं पिक्चरमध्ये दाखवलं आहे 1 kg वेट म्हणजे काय, त्याच्यावर खालच्या बाजूनी ॲक्ट होणारा तेवढ्या इक्वल मॅग्निट्यूडचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग फोर्स आपण न्यूटनमध्ये कॅल्क्युलेट करतो, बरोबर आहे. त्यामुळं वेटसुद्धा जे आहे त्याचंसुद्धा आपण SI युनिट काय आहे, न्यूटन आहे. पण स्टँडर्ड ह्याच्यामध्ये वेटसाठी आपण किलोग्रॅम kg हे युनिट वापरतो. मग 1 kg इज इक्वल टू 10 न्यूटन पुल. म्हणजे ज्यावेळी 10 न्यूटन पुल एखाद्या ग्रॅव्हिटेशनल पुल एखाद्या मासवरती ॲक्ट होत असेल त्यावेळी आपण काय म्हणतो, त्या मासचं वेट किती आहे, 1 kg असं आहे. 10 न्यूटन इज इक्वल टू 1 kg. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय शेजारच्या. In real world, an object is acted upon by more than one force at a same time. आता ॲक्च्युली आपण ज्यावेळी प्रॅक्टिकली एखादी गोष्ट बघत असतो त्यावेळी असं कधी होत नाही की एका ऑब्जेक्टवरती एकच फोर्स काम करतोय, तर त्या ऑब्जेक्टवरती इतरही काही फोर्सेस काम करत असतात. सेम एका, जसं आपण मोशनमध्ये बघितलंय बघा, एकच बॉडी एक मोशन वेगवेगळ्या दाखवत असते. फॉर एक्झाम्पल सायकलची मोशन आपण बघितली होती किंवा बर्डची मोशन बघितली होती. बर्डचे मोशन बघत असताना तो फ्लाय करत असताना पुढे पण जात असतो, त्यावेळी त्याचे विंग्स पण काम करत असतात. म्हणजे 2 मोशन त्या बॉडीमध्ये तुम्हाला दिसतात. सायकलमध्ये चाकामध्ये सर्क्युलर मोशन पण दिसते आणि रेक्टिलिनियर मोशन पण दिसते. तसंच एखाद्या ऑब्जेक्टवरती ॲट ए टाईम एकापेक्षा जास्त फोर्स काम
करू शकतात. इट इज पॉसिबल. देअरफॉर व्हाईल डीलिंग विथ फोर्सेस कन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम ऑर बॅलन्स बिकम्स इसेन्शियल. त्यामुळं जेव्हा तुम्ही फोर्स ह्या टर्मिनॉलॉजी बरोबर किंवा फोर्सचं डीलिंग करत असाल किंवा फोर्सचा स्टडी करत असाल तर त्यावेळी तुम्हाला इक्विलिब्रियमचा कन्सेप्ट, इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेसचा कन्सेप्ट माहीत असणं हे खूप गरजेचं असतं किंवा बॅलन्स फोर्सेसचं कन्सेप्ट माहीत असणं तुम्हाला खूप गरजेचं असतं. तिथं शेजारी एक पिक्चर, पुन्हा ते टग ऑफ वॉरचं पिक्चर दाखवलं आहे बघा. मध्ये रोप धरलाय, 2 टीम आहेत, पहिल्यांदा दोन्ही टीम एकमेकांना पुल करतायत, बरोबर आहे ना, तो रोप पुल करतायत. मग आता त्या रोपवरती 2 अपोजिट साईडला फोर्स लागलेले आहेत, बरोबर आहे, पण दोन्ही फोर्स इक्वल क्वांटिटीचे 300 न्यूटन आहेत. त्यामुळे काय आहे, त्याच्यामध्ये कुठलीच मुवमेंट तुम्हाला दिसणार नाही, तो एका ठिकाणीच स्थिर राहणार. का? दोन्ही साईडला इक्वल प्रेशर आहे, बरोबर. पण त्याच्याच खाली जर बघितलं तर खालच्या सेकंड पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की एका साईडचा पूल जो आहे तो 400 न्यूटन आहे आणि दुसऱ्या साईडचा 300 न्यूटन आहे. त्यावेळी काय होणार आहे, तो रोप जो आहे तो एका बाजूला पुल केला जाणार आहे, ज्या बाजूला फोर्स जास्त आहे तिकडं. मग हा जो फोर्सचा एकमेकांची जे रिलेशन आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट होणारे, एकमेकांच्या समोरून ॲक्ट होणारे, अँग्युलर ॲक्ट होणारे, ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याचा रिझल्ट आणि त्याचे इफेक्ट्स तुम्हाला वेगवेगळे दिसतात. आणि दिस इज नोन ॲज अ कन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम ऑर बॅलन्स. लक्षात आलं? थोडंसं डिटेलमध्ये आपण काही गोष्टी बघूया. अ सिंगल रिझल्टंट फोर्स विच इज अ सम of all forces acting on a object is called net force. एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स ॲक्च्युअल किती काम करतोय हे बघण्यासाठी त्याच्यावर त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणाऱ्या सगळ्या फोर्सेसचा विचार करावा लागतो. त्याची डायरेक्शन किती आहे, त्याची मॅग्निट्यूड किती आहे, आणि त्या सगळ्यांचं प्लस मायनस करून आपल्याला त्या बॉडीवरती ॲक्च्युअल ॲक्ट होणारा, त्या इन्स्टन्सला ॲक्ट होणारा नेट फोर्स बघावा लागतो. मग हा जो रिझल्टंट फोर्स आहे त्याला म्हटलं जातं नेट फोर्स. इथं खाली एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे बघा. ते 2 एलिफंट्स आहेत, ते एकच लॉग दोन्ही बाजूला खेचत आहेत. दोघांचं सुद्धा फोर्स किती लागलाय, त्यांनी 200 न्यूटन्स लागलाय. मग नेट फोर्स किती? 0. मग त्या ऑब्जेक्टवरती फोर्सच ॲक्ट होत नाहीये, त्यामुळं ते ऑब्जेक्ट कुठल्याच दिशेला मूव्ह होताना तुम्हाला दिसणार नाही. पण हा नेट फोर्स जो आहे हा चेंज होऊ शकतो. कुठल्या दिशेने फोर्स ॲक्ट होत आहेत, कसे फोर्स ॲक्ट होत आहेत, त्यांची मॅग्निट्यूड किती आहे, त्यावरती डिपेंड राहतं हा नेट फोर्स किती असणार आहे. व्हेन नेट फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट इज 0 देन ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. ज्यावेळी त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारा नेट फोर्स हा 0 असतो, म्हणजे सगळे फोर्स प्लस मायनस करून 0 आन्सर आलं, तर आपण म्हणतो की त्या ऑब्जेक्ट, जे ऑब्जेक्ट आहे इट इज इन इक्विलिब्रियम बिकॉज देर इज नो फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट. कारण त्या पर्टिक्युलर मोमेंटला कुठलाच फोर्स पॉवरफुल नसल्यामुळं कुठलाच फोर्स प्रॅक्टिकली त्या ऑब्जेक्टवरती काम करत नसतो. सो दॅट नेट फोर्स इज 0. आणि अशा कंडिशनला आपण म्हणतो की दॅट फोर्स इज इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम मीन्स बॅलन्स. लक्षात आलं तुमच्या? ओके, एक एक्झाम्पल घेऊया. इन गेम टग ऑफ वॉर when pull of the force is equal on 2 sides. टग ऑफ वॉरमध्ये ज्यावेळी दोन्ही साईडला फोर्स इक्वल असतो, खाली पिक्चरमध्ये दिसतोय बघा 300 न्यूटन 300 न्यूटन, पण अपोजिट डायरेक्शनमध्ये, द रोप डज नॉट मूव्ह. त्या केसमध्ये रोप कुठंच हालत नाही, दोन्ही टीम पुल करत राहतात पण कोणच इकडे तिकडे सरकत नाही. का? कारण ते दोन्ही फोर्स काय आहेत, बॅलन्स झालेले आहेत. हिअर द 2 फोर्सेस आर इन इक्विलिब्रियम ऑर बॅलन्स्ड. अशा केसमध्ये आपण काय म्हणतो की दोन्ही फोर्सेस जे आहेत हे इक्विलिब्रियममध्ये आहेत किंवा बॅलन्स झालेले आहेत. ह्याचं दुसरं एक उदाहरण आपल्याला देता येईल. ज्यावेळी आपण वेट बघतो, वेट मेजर करतो, 2 तराजू जो म्हणतात, पूर्वीच्या काळी 2 हे असायचे, पॅन्स असायचे. एका पॅनमध्ये 1 kg वेट टाकतो आणि इकडं तेवढ्याच क्वांटिटीची शुगर टाकतो. ज्यावेळी 1 kg खाली असतं त्यावेळी ते इनबॅलन्स आहे. ज्यावेळी हळूहळू दोन्ही एका लेवलला येतात त्यावेळी काय होतं, ते बॅलन्स होतं. अशा केसमध्ये त्या दोन्हीवर काम करणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन इक्विलिब्रियम ऑर बॅलन्स्ड. आता अनबॅलन्स कंडिशनला काय होतं बघूया. व्हेन द फोर्स ऑन वन साईड इन्क्रीजेस. आता हे दोन्ही साईडला टग ऑफ वॉरचे दोन्ही प्रेशर लागलेले, दोघंही फोर्स लावून एकमेकांकडे खेचतात, पण एका बाजूची टीम स्ट्रॉंग झाली आणि त्यांनी फोर्स जास्त लावला. खालच्या पिक्चरमध्ये दिसतंय बघा, एका टीमनी 400 न्यूटन फोर्स लावलाय, एका टीमनी 300 न्यूटनच लावलेला आहे.
बरोबर आहे. म्हणजे 300पेक्षा इकडं 100 न्यूटन फोर्स जास्त लागला. रोप मूव्ज इन द डायरेक्शन ऑफ ग्रेटर फोर्स अँड नेट फोर्स बिकम अनबॅलन्स्ड. आता काय झालं, एका बाजूला फोर्स जास्त लागला, एका बाजूला कमी लागला. बरोबर आहे. मग नेट फोर्स किती येणार, 400 - 300 100 न्यूटन. मग ज्या बाजूला फोर्स जास्त आहे, 100 न्यूटन प्लस साईड आहे, त्या साईडला काय होणार आहे, तो रोप काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. तिथे एक्झाम्पलमध्ये दाखवलं आहे बघा, मोशनची डायरेक्शन. ज्या बाजूला 400 न्यूटन फोर्स लागला आहे त्या दिशेला काय होणार आहे, तो रोप जो आहे तो मूव्ह होणार आहे. आणि ह्या कंडिशनला म्हटलं जातं अनबॅलन्स्ड कंडिशन. Thus, an unbalanced force changes the motion of an object. लक्षात आलं का इम्पॉर्टंट आहे बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड आहे, कारण जोपर्यंत त्या ऑब्जेक्टवरती अनबॅलन्स्ड फोर्स काम करत नाही तोपर्यंत कुठलंही ऑब्जेक्ट पोझिशन चेंज करत नाही किंवा मूव्ह होत नाही किंवा मोशनमध्ये येत नाही. एखादा ऑब्जेक्ट, इन अदर वर्ड्स, एखादा ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये आणायचं असेल, एखादा ऑब्जेक्ट जर मूव्ह करायचा असेल, एखादा ऑब्जेक्टला आपली पोझिशन चेंज करायची असेल तर त्याच्यावरती त्या इन्स्टंटला ॲक्ट होणारा नेट फोर्स हा अनबॅलन्स्ड असावा लागतो. लक्षात आलं. बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स तुम्हाला लक्षात आले. इक्विलिब्रियम म्हणजे काय हेही आपण बघितलं. आता त्याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत. टू एक्सप्लोर द बिहेवियर ऑफ डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ फोर्सेस. वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या फोर्सेसचं बिहेवियर कसं असतं, कसे एकमेकांवरती ॲक्ट होतात, एका सिम्पल एक्सपेरिमेंटने आपण हे बघणार आहोत. ह्याच्यासाठी मटेरियल आपल्याला काय काय लागणार आहे, एक कार्डबोर्ड बॉक्स लागणार आहे, तिथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय तसं, किंवा ह्याची डायग्रॅम बुकमध्ये आहे, त्यासाठी बुक रेफर करा, त्याच्यात ती डायग्रॅम व्यवस्थित दिलेली आहे. त्याच्यानंतर एक थिक स्ट्रिंग लागणार आहे, 2 वेटेड पेन्स लागणार आहेत आणि एक आपल्याला काही वेट्स लागणार आहेत. प्रोसिजर काय आहे त्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे तसा सेटअप करायचा. त्या टेबलवरती ते बॉक्स सेंटरला ठेवायचं, दोन्ही साईडला स्ट्रिंग त्याला जोडायची आणि टेबलच्या 2 अपोजिट एंडवरनं खाली सोडून त्याला ती पॅन अडकवून टाकायची. काय करायचं आहे, कीप इक्वल वेट्स इन बोथ द पॅन्स अँड ऑब्झर्व. आता दोन्ही पॅन्समध्ये काय करायचं, पहिल्यांदा इक्वल वेट, इकडं 10 ग्रॅम्स इकडं 10 ग्रॅम्स, इक्वल वेट ऑब्झर्व करायचं. आता नंतर काय करायचं, नाऊ ॲड मोर वेट्स इन एनी वन पॅन ओनली अँड ऑब्झर्व. आता त्या दोन्हीपैकी सुरुवातीला आपण 10 ग्रॅम्स ठेवलेत, नंतर काय करायचं, दुसऱ्या एकाच कुठल्या तरी पॅनमध्ये वेट वाढवायचं. म्हणजे समजा दोन्हीकडे 10 ग्रॅम्स आहे तर आता काय करायचं, इकडं 5 ग्रॅम्स किंवा आणखीन 10 ग्रॅम्स त्याच्यात ॲड करायचे. आता झालं काय, पहिल्यांदा दोन्हीकडे 10 ग्रॅम वेट होतं, आता काय झालं, एकीकडे 10 ग्रॅम एकीकडे 20 ग्रॅम झालं. मग काय होणार आहे, द बॉक्स डज नॉट मूव्ह ऑन द टेबल. सुरुवातीला ज्यावेळी दोन्ही साईडला बॅलन्स होतो वेट 10-10 ग्रॅम, त्यावेळी ते बॉक्स कुठंच मूव्ह होणार नाही. The box starts moving in the direction of the pan with more weight. ज्यावेळी वेट वाढवतो त्यावेळी काय होतं, ज्या बाजूला वेट जास्त आहे त्या बाजूला ते बॉक्स काय होतं, मूव्ह व्हायला लागतं असं तुम्हाला दिसून येईल. कन्क्ल्युजन काय आहे, इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ऑन बोथ पॅन्स व्हेन इक्वल वेट्स आर केप्ट. ज्यावेळी दोन्ही पॅनमध्ये इक्वल वेट होतं त्यावेळी त्याच्यावर दोन्ही पॅनवरती ॲक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेम होता. म्हणजे दोन्ही साईडनी सेम पुल असल्यामुळं नेट फोर्स ॲक्ट होणारा बॉक्सवरती होता 0. लक्षात आलं, बॅलन्स झालं ते 10 ग्रॅम दोन्हीकडे असल्यामुळं. त्यामुळं बॉक्सची मोशन कुठंच दिसली नाही. आपण मगाशी बघितलं की जोपर्यंत अनबॅलन्स्ड होत नाही फोर्स तोपर्यंत मोशन दिसणार नाही. मग इथं बॅलन्स झाल्यामुळे मोशन दिसली नाही. दिस मीन्स बॅलन्स्ड फोर्सेस ॲक्ट ऑन द बॉक्स. ह्याचा अर्थ काय, त्या बॉक्सवरती बॅलन्स फोर्स ॲक्ट करतायत म्हणून ते कुठल्याच साईडला मूव्ह होत नाही आहेत. विथ नेट फोर्स इक्वल टू 0. म्हणजेच त्याच्यावरती ॲक्ट होणारा नेट फोर्स हा 0 आहे. ॲज दीज आर ॲक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन. 10 ग्रॅम्स फोर्स पण दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये असल्यामुळे नेट त्याचा हे किती झालं, सबस्ट्रॅक्ट केल्यामुळं नेट फोर्स इज 0 आणि म्हणून ते बॉक्स मूव्ह होत नाही. इफ मोर वेट्स आर ॲडेड टू वन पॅन. आता ज्यावेळी आपण एका पॅनमध्ये आणखीन 10 ग्रॅम ॲड केलं, काय झालं, बॉक्स स्टार्ट्स मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ पॅन विथ मोर वेट. ज्या पॅनमध्ये आपण 10 ग्रॅम एक्स्ट्रा ॲड केलं त्या पॅनच्या दिशेला ते बॉक्स मूव्ह व्हायला लागलं आणि ते पॅन काय व्हायला लागलं, खाली जायला लागलं. लक्षात आलं. मग ह्याच्यावरनं कन्क्ल्युजन काय, वेन अनइक्वल फोर्सेस आर अप्लाइड टू द बॉक्स ऑन 2 साइड्स, अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन बॉक्स रिझल्टिंग इन द मोशन ऑफ द बॉक्स. ज्यावेळी एका पॅनमध्ये आपण वेट वाढवलं, आता काय झालं, एका साईडला ते वेट जास्त झालं म्हणजे फोर्स जास्त झाला, दुसऱ्या साईडला फोर्स कमी झाला. मग काय झालं, जास्त फोर्सवाल्याने काय केलं, खाली सरकायला सुरुवात केली आणि ते बॉक्स काय झालं, त्या
डायरेक्शनमध्ये, ज्या बाजूला जास्त फोर्स अप्लाय झाला आहे त्या डायरेक्शनमध्ये ते सरकायला लागलं. त्याचंच एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे बघा. जर आपण सीसॉसारखं हे जर केलं आणि एका बाजूला कमी वेट आणि एका बाजूला जास्त वेट ठेवलं तर जे जास्त वेट आहे ते काय होतं, खाली जातं आणि कमी वेट आहे ते वर राहतं. पण दोन्ही म्हणजे बीमध्ये जे दाखवलं आहे बॅलन्स्ड सीसॉमध्ये, त्यावेळी जर दोन्ही साईडला जर इक्वल वेट असेल तर ते जे सीसॉचा जो प्लँक आहे तो एक्झॅक्टली व्हर्टिकल राहतो आणि दॅट इज कॉल्ड स्टेट ऑफ इक्विलिब्रियम, बॅलन्स्ड फोर्स. लक्षात आलं? तर ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येतं की हा फोर्स म्हणजे काय आहे. कन्क्लुजन्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम अबाव ॲक्टिव्हिटी. वरच्या ॲक्टिव्हिटीनं आपण कन्क्लुजन काय काय काढलं. इफ टू फोर्सेस ॲक्ट इन अपोजिट डायरेक्शन्स ऑन ॲन ऑब्जेक्ट, जर एका ऑब्जेक्टवरती दोन फोर्सेस अपोजिट डायरेक्शनमध्ये काम करत असतील, नेट फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज डिफरन्स बिटवीन दीज टू फोर्सेस. जर एखाद्या ऑब्जेक्टवरती अपोजिट डायरेक्शनमध्ये दोन फोर्स काम करत असतील तर त्या ऑब्जेक्टवरती काम करणारा नेट फोर्स हा त्या दोन्हींचं काय असतो, डिफरन्स असतो. लक्षात आलं? इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, ऑल द फोर्सेस आर ॲडेड टू वन अनदर. आता एकाच बाजूने समजा असं केलं की आता ते वरचं जे बॉक्स आहे त्याच्या एकाच बाजूला सगळ्या स्ट्रिंग्स बांधल्या आणि त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये पॅनमध्ये वेट टाकलं तर त्या बॉक्सवरती ॲक्ट होणारा टोटल फोर्स किती असणार आहे, त्या प्रत्येक पॅनमध्ये असणारं वेट ह्यांची बेरीज म्हणजे त्याची ॲडिशन होणार आणि टोटल फोर्स निघणार आहे. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर एकाच दिशेने बरेचशी फोर्स ॲक्ट होत आहेत तर त्या सगळ्यांची काय होणार, समेशन होणार. पण अपोजिट डायरेक्शनमध्ये जर फोर्स ॲक्ट करत असतील तर नेट फोर्स काढण्यासाठी त्यातला डिफरन्स काढावा लागतो. सो दिस इज ऑल अबाउट इक्विलिब्रियम ऑफ द फोर्स. आता हे जे फोर्स आहेत हे ज्यावेळी एखाद्या ऑब्जेक्टवर काम करतात, ॲक्ट होतात, अप्लाय होतात त्यावेळी त्याचे आपल्याला वेगवेगळे इफेक्ट्स दिसून येतात. ॲज फोर्स रिझल्ट्स ड्यू टू इंटरॅक्शन ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट, इट शोज सम इफेक्ट ऑन इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स. फोर्स ॲक्ट होण्यासाठी दोन ऑब्जेक्ट लागतात, त्यांच्यामधल्या इंटरॅक्शनमुळे फोर्स ॲक्ट होतो. मग त्याचे ते रिझल्ट जे आहेत ते त्या दोन्ही ऑब्जेक्टवर आपल्याला दिसून येतात. इथं पिक्चरमध्ये काय दाखवलं आहे बघा, अ फोर्स कॅन चेंज द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट, हा पहिला रिझल्ट आहे. दुसरा रिझल्ट काय, फोर्स कॅन चेंज द स्पीड ऑफ ॲन ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर मेक इट फास्टर ऑर स्लोअर, दोन्ही साईडला स्पीड कमी पण होतो, स्पीड वाढतो पण. आणि थर्ड काय आहे, इट चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मुव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजे हे वेगवेगळे रिझल्ट्स, वेगवेगळे इफेक्ट्स आपल्याला फोर्समुळं दिसून येतात. इन डिटेल बघूया. फोर्स कॅन मेक स्टेशनरी ऑब्जेक्ट्स मूव्ह ऑर मेक मुव्हिंग ऑब्जेक्ट्स मूव्ह फास्टर. एखादं स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल ते जर मूव्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी त्याच्यावर फोर्स अप्लाय व्हावा लागतो. फोर्स अप्लाय झाला तरच ते ऑब्जेक्ट आपली जागा, पोझिशन सोडतं आणि मोशनमध्ये येतं. आणि जर एखादं ऑब्जेक्ट मूव्हिंग असेल आणि त्याच्यावर जर फोर्स अप्लाय केला तर त्याचा स्पीडसुद्धा किंवा त्याचं मुवमेंट आहे ही फास्ट होऊ शकते. स्टेशनरी ऑब्जेक्ट सेट इन टू मोशन व्हेन फोर्स इज अप्लाइड. स्टेशनरी ऑब्जेक्टवरती फोर्स लागला की ते मोशनमध्ये येतं. इथं पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा, तो फुटबॉल आहे तो त्या ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे, पण तो मोशनमध्ये कधी येणार, पुढे केव्हा सरकणार, ज्यावेळी त्याला किक बसणार म्हणजे आपल्या पायाचा फोर्स त्याला लागणार त्याचवेळी तो मूव्ह होणार. दुसरं एक एक्झाम्पल आहे, तो मुलगा कार्ट ढकलतोय, ती कार्ट पुढे केव्हा सरकणार, त्यावेळी पुढे सरकणार. सेम केस, तो बॉक्स मुलगा स्वतःकडे पुल करतोय त्यावेळी सुद्धा ते बॉक्स त्याच्याकडे सरकणार कधी, ज्यावेळी तो त्याच्यावर फोर्स अप्लाय करणार. म्हणजे मोशन होण्यासाठी, मूव्हमेंट होण्यासाठी, एखादे ऑब्जेक्ट मूव्ह होण्यासाठी फोर्स इज नेसेसरी. वेन एन ऑब्जेक्ट इज ऑलरेडी इन मोशन, एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये त्याच्यावर फोर्स लागला तर काय होतं, अ फोर्स मेक्स इट मूव्ह फास्टर बाय पुशिंग इट डायरेक्शन इन विच इट इज ऑलरेडी मूव्हिंग. आता एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, त्या मोशनच्या डायरेक्शनमध्येच त्याच्यावर जर दुसरा फोर्स अप्लाय झाला तर काय होतं, त्याच्या मोशन जी आहे ती जास्त फास्टर होते. इट इज नॉट नेसेसरी दॅट अ फोर्स ऑलवेज मेक्स अ स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह. आता प्रत्येक वेळी स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्हच होईल फोर्स लागल्यावर असं नाही आहे. कारण का, मगाशी आपण जर बघितलं एक मोठं बॉक्स दिले, बरोबर आहे, आणि तुमच्या स्ट्रेंथपेक्षा जास्त त्याचं वेट आहे आणि तुम्ही जर त्याला पुश केलं, फोर्स लावला, पण तुमची स्ट्रेंथ कमी असल्यामुळे ते मूव्ह होणार नाही, लक्षात घ्या. पण एखादं लाईट वेट ऑब्जेक्ट आहे त्याला जर तुम्ही टच केलं, त्याला फोर्स लावला तर ते सहज मूव्ह होतं. म्हणजे त्याच्या वेटवरती ते फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि आपण लावलेला फोर्स हा कुठला जास्त आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं, ते ऑब्जेक्ट मूव्ह करणार का
नाही करणार. आता इथं खाली एक बायसिकल रायडर दाखवलेला आहे बघा. तो एका स्पीडने निघालेला आहे, पण त्याला जर आणखीन स्पीड जर वाढवायचा असेल सायकलचा, तर त्याला काय करायला लागतं, आणखीन ताकदीने सायकलची पॅडल्स मारावी लागतात. म्हणजे काय, त्याला फोर्स वाढवावा लागतो. मग त्या ऑब्जेक्टचा म्हणजे बायसिकलचा स्पीड त्याला वाढवता येतो. म्हणजे मूव्हिंग ऑब्जेक्टला फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची मूव्हमेंट जी आहे ही फास्ट होते. त्याच्यानंतरचा इफेक्ट आहे फोर्स कॅन स्टॉप मूव्हिंग ऑब्जेक्ट्स ऑर स्लो देम डाऊन. एखादं मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे तर त्याच्यावर फोर्स अप्लाय जर झाला तर फक्त स्पीड वाढतोच असा नाही, तर तो स्लो सुद्धा होऊ शकतो किंवा ते ऑब्जेक्टची मोशन स्टॉप होऊ शकते किंवा ते ऑब्जेक्ट थांबू सुद्धा शकतं. मूव्हिंग ऑब्जेक्ट कॅन बी स्टॉप्ड बाय अप्लाइंग फोर्स इन द डायरेक्शन अपोजिट टू मोशन. बघा आता मगाशी काय झालं, तो फोर्स जो होता तो मोशनच्या डायरेक्शनमध्ये लागल्यामुळं त्या मूव्हिंग ऑब्जेक्टचा स्पीड वाढला, इट मूव्स फास्टर. आता इथं काय झालं, त्या मूव्हिंग ऑब्जेक्टच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स लागल्यामुळं काय झालं, आयदर दॅट ऑब्जेक्ट विल स्टॉप ऑर इट विल गेट स्लो डाऊन. याच्यात दोन एक्झाम्पल आपण बघूया. की पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही तिथं बघताय की तो फुटबॉल प्लेअर जो आहे, गोलकीपर जो आहे, तो काय करतोय, त्याच्याकडे जो बॉल आलाय प्रेशरने त्याला फोर्स लावून तो बॉल थांबवतोय. आता इथं काय झालं, त्या बॉलची मोशनच थांबली. लक्षात आलं, कारण त्याच्या फोर्सला इक्वल फोर्स ह्या गोलकीपरने लावल्यामुळे काय झालं, नेट फोर्स 0 झाला त्याच्यावरचा आणि तो बॉल तिथं थांबला. म्हणजे इथं काय झालं, मोशन थांबली. सेकंड केसमध्ये काय, वेन अप्लाइड फोर्स इज नॉट सफिशियंट टू स्टॉप अन ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचा जो मोशनचा फोर्स आहे त्याच्यापेक्षा तो अपोजिट डायरेक्शनमधनं लावलेला फोर्स जर कमी असेल तर त्यावेळी मात्र काय होतं, इट स्लोज डाऊन दॅट मूव्हिंग ऑब्जेक्ट. मग त्यावेळी त्या ऑब्जेक्टचा स्पीड फक्त कमी होतो, ते थांबत नाही. तिथे एक पिक्चर दाखवलेले बघा, तो सायकलवरनं मुलगा निघाला आणि त्याला मांजर आडवा आलं. आता त्याला स्टॉप नाही करू शकत, त्याने काय केलं, ब्रेक अप्लाय केलं, फोर्स लावला. फोर्स कसा लावलाय, त्याच्या मोशनच्या अगेन्स्ट तो फोर्स लागला, त्यामुळे त्याचा स्पीड फक्त कमी होणार आहे, तो थांबणार नाही. मागाच्या केसमध्ये काय झालं, बॉलच्या स्पीडला, बॉलचा जो स्पीड होता किंवा जो फोर्स होता बॉल्सचा, त्याला इक्वल फोर्स त्या गोलकीपरने लावल्यामुळे तो बॉल काय झाला, तिथल्या तिथं स्टॉप झाला. पण सायकलच्या केसमध्ये काय आहे की सायकलचा मुवमेंटचा फोर्स जास्त आहे आणि अपोजिट फोर्स आहे तो वीकर आहे, त्यामुळे काय झालं, फक्त स्पीड जो होता तो स्लो झाला. नंतरचा इफेक्ट आहे फोर्स चेंजेस द डायरेक्शन ऑफ मोशन. एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर त्याची डायरेक्शन बदलायला सुद्धा तुम्हाला त्याला फोर्स अप्लाय करायला लागतो. फोर्स अप्लाइड ॲट ॲन अँगल टू द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट कॅन कॉज इट टू चेंज द डायरेक्शन. एखाद्या मोशनमधल्या ऑब्जेक्टला, एखाद्या ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, त्याचा एक डायरेक्शन फोर्सची त्याच्यावर ऑलरेडी अप्लाय होतोय फोर्स, पण त्याला अँग्युलर फोर्स जर लागला, लक्षात आलं ना, दुसरा अँग्युलर फोर्स जर अप्लाय झाला तर ते काय करतं, आपली डायरेक्शन चेंज करतं. एक्झाम्पल, उत्तम उदाहरण काय, शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय. समोरनं बॉल येतो, बॅट्समन काय करतो, बॅटनी तो बॉल मारतो. म्हणजे बॉलची जी डायरेक्शन आहे ती बॅटनी तो फक्त चेंज करतो आणि बॉल काय करतो, डायरेक्शन बदलतो. मग त्याच्यासाठी त्याला त्या बॅटला फोर्स अप्लाय करावा लागतो. तिथं दाखवलंय बघा, रेड ॲरोनी येणाऱ्या बॉलची डायरेक्शन दाखवली, बॅटवर आपटल्यानंतर त्याची डायरेक्शन चेंज होते. ह्याच्यात काय झालं, त्या बॉलवरती त्या बॅटनी अँग्युलर फोर्स लावला, त्यामुळे बॉलची डायरेक्शन बदलली. म्हणजे मोशनमधल्या ऑब्जेक्टची डायरेक्शन बदलायला सुद्धा आपल्याला फोर्स अप्लाय करायला लागतो. तुम्ही सायकलवरनं जात असता, बरोबर आहे, तुम्हाला सायकलची डायरेक्शन बदलायची म्हणजे वळायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागतं, हँडलवरती फोर्स अप्लाय करावा लागतो आणि तो अँग्युलर असतो, असा स्ट्रेट फोर्स अप्लाय करत नाही. आपण काय करतो, स्टेअरिंग किंवा सायकलचं हँडल टर्न करतो, म्हणजे अँग्युलर फोर्स लावतो आणि मग सायकल तुमची टर्न होते. डायरेक्शन ऑफ एन एरोप्लेन ऑल्सो चेंजेस ड्यू टू फोर्स अप्लाइड बाय द विंड. आता स्पीडने जाणारी जी एरोप्लेन्स असतात, विंडचा एवढा पॉवर असतो काही वेळेला की त्या विमानाची डायरेक्शनसुद्धा त्या विंड पॉवरमुळं चेंज होऊ शकते. खाली एक एक्झाम्पल दाखवलं आहे बघा, डेस्टिनेशन आहे पण वाऱ्याचा स्पीड एवढा आहे की त्या डेस्टिनेशनच्या स्ट्रेट लाईनच्या सोडून ते विमान एका बाजूला सरकले. लक्षात आलं ना. त्यामुळं ज्यावेळी हे वैमानिक पायलट ज्यावेळी एरोप्लेन फ्लाय करत असतात त्यावेळी त्यांना विंडची डायरेक्शन, विंडचा फोर्स, विंडचं प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून मग ठरवावं लागतं विमानाचं अँगल कुठं ठेवायचा किंवा त्याची फ्लाईंग डायरेक्शन काय ठेवायची. नाहीतर काय होईल, त्या विंडने विमान तिसरीकडेच निघून जाईल. लक्षात आलं ना. तसंच जे सेलिंग बोट्स असतात, म्हणजे ज्याला सेल म्हणजे काय, त्याला सेलवरती लावलेलं असतं, कापड लावलेलं असतं, ज्याच्यामध्ये विंड प्रेशरमुळे ती सेल होत असते बोट, त्याचेसुद्धा डायरेक्शन बदलायला काय केलं जातं, तो विंडचा फोर्स जो आहे तो यूज केला जातो. इट इज पॉसिबल दॅट डायरेक्शन ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट चेंजेस बट स्पीड रिमेन्स द सेम.
आता विमानाच्या एरोप्लेनच्या केसमध्ये जर बघितलं तर विंड फोर्स साईड नाही, त्यामुळे त्याच्या स्पीडमध्ये फरक पडत नाही. फक्त ते काय होतं, त्याच्या जी स्ट्रेट लाईनमध्ये जी जायला पाहिजे ते प्लेन काय होतं, थोडंसं शिफ्ट होतं, स्पीड सेम राहतो. लक्षात घ्या, म्हणजे डायरेक्शन बदलते पण स्पीड बऱ्याच केसेसमध्ये स्पीड तोच राहतो, डायरेक्शन फक्त चेंज होते. किंवा फुटबॉल खेळताना सुद्धा स्पीडनी बॉल येतो, तो नुसता प्लेअर काय करतो, त्याला पाय लावतो, आहे त्या स्पीडमध्येच बॉल आपली डायरेक्शन बदलून दुसऱ्या डायरेक्शनमध्ये जायला लागतो. नंतरचा इफेक्ट आहे फोर्स चेंजेस शेप्स अँड सायझेस. फोर्स लावून आपण एखाद्या ऑब्जेक्टचा साईज किंवा एखाद्या ऑब्जेक्टचा शेप चेंज करू शकतो. फोर्स कॅन चेंज इंटरनल अरेंजमेंट ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ऑब्जेक्ट अँड डिपेंडिंग अपॉन मॅग्निट्यूड ऑफ फोर्स साईज ऑर शेप ऑफ ऑब्जेक्ट कॅन बी चेंज्ड. ज्यावेळी एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स लावला जातो त्यावेळी काय होतं, त्या ऑब्जेक्टमधल्या मॉलिक्युल्सचं जे काही स्ट्रक्चर असेल किंवा जी अरेंजमेंट असेल ती चेंज होते. ती टेम्पररी असेल किंवा परमनंट असेल पण ती चेंज होते. आणि ती चेंज झाली ह्याचाच अर्थ काय, त्याचा साईज किंवा त्याचा शेप हा चेंज होतो. आता हा किती चेंज होणार हे डिपेंड असतं त्या फोर्सच्या मॅग्निट्यूडवरती. म्हणजे समजा मी तुम्हाला स्पंजचा एक तुकडा दिला, अगदी हलक्या हाताने दाबला तुम्ही, म्हणजे फोर्सची मॅग्निट्यूड कमी आहे तर त्यावेळी त्याचा आकार थोडासाच लागणार. पण एकदम प्रेशरने दाबलात, मॅग्निट्यूड वाढवलीत फोर्सची, तर त्याचा आकार पूर्णपणे चेंज होतो. तिथं खाली डायरेक्ट ह्याच्यामध्ये पिक्चरमध्ये दिसते बघा, ती स्प्रिंगवरती फोर्स अप्लाय केला, त्याचा साईज बदलला, स्प्रिंग जी शॉर्ट होती ती लॉंग झाली. त्याच्यानंतर तो प्लॅस्टिकचा डफ आहे किंवा एक हे आहे त्याच्यावर त्यांनी, तो आधी राऊंड कलरचा आहे, त्याच्यावर दाबल्यानंतर ते फ्लॅट झालं. किंवा हॅमरने त्यांनी त्या बॉक्सवरती ठोकलेलं दिसतंय बघा शेजारी, तर त्याचा जो बॉक्सचा शेप होता तो काय झाला, चपटं झाला, म्हणजे चेपलं ते बॉक्स. त्याच्यानंतर स्पंज तिथं प्रेस करताना दाखवलं आहे. म्हणजे काय की आपण फोर्स अप्लाय करून एखाद्या ऑब्जेक्टचा शेप किंवा साईज आपण दोन्हीही चेंज करू शकतो. फोर्स चेंजेस शेप अँड साईज. एक एक्झाम्पल बघूया. अ कॉम्प्रेसिव्ह पुशिंग फोर्स. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे कॉम्प्रेस करणं, म्हणजे काय, पुश करणं. कॉम्प्रेसेस अ स्प्रिंग अँड अ पुलिंग फोर्स स्ट्रेचेस इट अगेन. आता एखादी स्प्रिंग जर तुम्ही हातात घेतली तर जर कॉम्प्रेस केली, प्रेस केली दोन्ही साईडनं, तर ती काय होते, आकाराला लहान होते, त्याचा साईज कमी होतो. पण ती जर पुलिंग फोर्स लावला म्हणजे दोन्ही त्याचे एंड स्ट्रेच केले तुम्ही, तर ती काय होते, स्ट्रेंच होते आणि त्याची लेंथ वाढते. तिथे पिक्चरमध्ये तुम्हाला शेजारचे दिसते बघा, एकदा ती स्प्रिंग प्रेस केलेली आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ती स्ट्रेच केलेली, ते ॲरोने त्याचं मार्किंग फोर्स कसे अप्लाय केले ते तुम्हाला दिसते. तर ह्या दोन केसमध्ये सुद्धा काय होतं, त्या स्प्रिंगचा साईज, त्या स्प्रिंगचा शेप हा बदलतो. In both cases, force causes a change in the size of spring. दोन्ही केसमध्ये एका डायरेक्शननी, अपोजिट डायरेक्शननी फोर्स लावले तरीसुद्धा त्याचं हे चेंज झालं, आणि दोन्ही फोर्स एकाच डायरेक्शनने लावले तरीसुद्धा त्याचा साईज काय झाला, चेंज झाला. शेप ऑफ ऑब्जेक्ट कॅन बी चेंज्ड लाईक द शेप ऑफ रबर बँड चेंजेस वेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन इट. आता एखाद्या ऑब्जेक्टचा शेपसुद्धा बदलतो. समजा तुम्हाला मी एक चिखलाचा गोळा दिला किंवा डफ तुम्ही घेतलात आणि त्याच्यावरती प्रेशर दिलं तर त्याचा काय होतो, साईजच बदलतो किंवा शेपच बदलून जातो. बरोबर आहे. दुसरं उदाहरण आपण घेऊ शकतो रबर बॉल. रबर बॉल किंवा रबर बँड. रबर बँडला तुम्ही जर स्ट्रेच केलं तर त्याचा शेपच चेंज होतो, ते असं ताणलं जातं. किंवा रबर बॉल, इथे खाली पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा, रबर बॉल जर दोन्ही हाताने प्रेस केला तर त्याचा शेप काय होतो, हा चेंज होतो. किंवा मगाशी आपण जे बघितलं की त्यांनी हॅमरिंग केलं त्या ह्याच्यावरती, ब्लॉकवरती, तर त्या ब्लॉकचा शेपच चेंज झाला. पत्रा ठोकतो आपण, बऱ्याच गोष्टी आपण काय करतो, हॅमरिंग करून किंवा त्याच्यावर फोर्स अप्लाय करून काय करत असतो, त्याचा शेप हा आपण चेंज करत असतो. सो दिस इज ऑल अबाउट पार्ट 1 ऑफ द फोर्स अँड प्रेशर. आता ह्याच्यात काय काय आपण बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं ते म्हणजे फोर्स म्हणजे काय, फोर्स कुठे कुठे आहे, किती त्याचं हे असतं, कुठे कुठे ॲक्ट होत असतो, आपल्या डे टू डे लाईफमध्ये फोर्स कुठे कुठे आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये. कॉन्टॅक्ट फोर्समध्ये आपण बघितलं मस्क्युलर फोर्स बघितला आणि फ्रिक्शनल फोर्स, हे 2 फोर्स बघितले. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये आपण बघितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स. मग हे त्याच्या काही ॲक्टिव्हिटीज पण आपण त्याच्यामध्ये बघितल्या. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं काही इम्पॉर्टन्स आपण बघितलं. मग वेट म्हणजे काय ते आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं बॅलेन्स्ड आणि अनबॅलेन्स्ड फोर्स, त्याचा इम्पॉर्टन्स काय, बॅलन्स म्हणजे काय, इक्विलिब्रियम म्हणजे काय आणि अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय. मग त्याच्यात बघितलं की मोशन, एखाद्या ऑब्जेक्टची मोशन होण्यासाठी त्याच्यावरती अनबॅलन्स्ड फोर्स हे
ॲक्ट व्हावे लागतात. त्याच्यासाठी नेट फोर्स जो आहे हा कमी जास्त व्हावा लागतो. तो 0 असून चालत नाही. 0 नेट फोर्स म्हणजे ते ऑब्जेक्ट कुठंच मूव्ह होत नाही. मग त्याच्यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटीसुद्धा त्याच्यात बघितली. आणि त्याच्यानंतर आपण बघितले इफेक्ट्स ऑफ फोर्सेस. त्याच्यामध्ये स्टेशनरी ऑब्जेक्टची मुवमेंट कशी होते, त्याच्यानंतर त्याचा स्पीड स्लो किंवा मोशन स्लो किंवा फास्टर कशी होते, मोशन स्टॉप कशी होते. त्याच्यानंतर आपण बघितलं की मुव्हिंग ऑब्जेक्टवरती जर फोर्स अप्लाय झाला तर अँग्युलर फोर्स अप्लाय झाला तर त्याचं डायरेक्शन, मोशनची डायरेक्शन बदलते. आणि त्याच्यानंतर बघितलं फोर्स अप्लाय करून आपण ऑब्जेक्टचा शेप आणि साईजसुद्धा चेंज करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट फोर्स. लक्षात आलं? इथं हा पार्ट 1 आपला संपला आहे. ह्याचं व्हिडिओ, PPT, वर्कशीट, त्याच्यानंतर क्विज हे सगळं आपल्या वेब पोर्टलवरती आणि ॲपवरती आहे. ते नीट बघा, वर्कशीट सॉल्व करा, क्विज सॉल्व करा. क्विज जर मार्क तुमचे कमी आले तर पुन्हा व्हिडिओ आणि स्लाईड स्टडी करून पुन्हा क्विजचा अटेम्प्ट द्या. सो हिअर एंड्स द पार्ट 1 फोर्स अँड प्रेशर. थँक्यू.